वंशी विभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोषात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णान् वरं किमपि तत्त्वमहं न जाने पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं षोडशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गङ्गेवया पावनि आलिङ्गन्मरणं निधाय हृदये यां देशभक्तामुदां स्फूर्तिस्थानतया विलोकिनितरां या लोकमान्या दिवि शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय। यस्मात् शास्त्रसरिद्गमः बभूव यत्स्वाश्रयं तनुभृतां भयविह्वलानां तापापनोदनिपुणं परमव्ययं तत् दिव्यं महेश्वरपदाब्जमहं नमामि। आपण पाहतोय भगवान शंकरांना वंदन करतात आपल्या प्रत्येक सर्गाच्या आरंभी, पण वर्णन सगळं येते ते ब्रह्माचंच वर्णन येते। जसं गुरुच्या संदर्भात वर्णनाचा श्लोक येतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तसं ब्रह्मा विष्णू महेशच्या संदर्भात कोणता श्लोक असला पाहिजे, पण काही तत्वज्ञानाच्या पातळीवर सगळं ब्रह्म आहे, म्हणजे सगळ्या देवता ब्रह्म नाही, आपण सुद्धा ब्रह्मच आहोत। फक्त आपल्याला भ्रम झालेला असतो, त्यामुळे ब्रह्म कळत नाही। दोन्ही जवळजवळचे अक्षर आहेत, भ्रम आणि ब्रह्म। त्या भ्रमामुळे आपल्याला कळत नाही की आपण ब्रह्मच आहोत किंवा सगळं ब्रह्मच आहे ते। यस्मात् आपण म्हणतात यस्मात् शास्त्रसरिद्गमः बभूव, की सगळी शास्त्र जी सांगितली गेली आहेत ती सगळ्या शास्त्रांचा उगम म्हणाले या भगवान शंकरांच्या पासून आहे, भगवान परब्रह्मापासून आहे। ब्रह्मसूत्रामध्ये सुरुवातीचे एक सूत्र आहे आता तो ब्रह्म जिज्ञासा, की म्हणून आता ब्रह्म जाणून घ्यायचं आहे, आता ही ब्रह्माची जिज्ञासा करायची। दुसरं सूत्र आहे जन्माद्यस्य यतः, की ज्याच्यातून सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची स्थिती आणि सृष्टीचा लय होतो ते ब्रह्म। आणि तिसरं सूत्र हे शास्त्र योनित्वा, की याच्यातून सगळी शास्त्र निर्माण झाली। हा मंत्र कशात आहे, पूर्ण मंत्र मला आठवत नाहीये, पण कोणाच्या तरी सांगण्यात आलेला आहे, यस्य निश्वसितम वेदाः, तुम्हाला माहिती मामा कदाचित कशात असेल, यस्य निश्वसितम वेदाः, की ज्या श्वासोच्छ्वास, वेद हे ज्याचे श्वासोच्छ्वास आहेत असं वर्णन केले। वेद म्हणजे शास्त्र सगळेच। आणि प्रत्यक्ष भगवान शंकराच्या संदर्भात सांगताना म्हणतात की व्याकरणशास्त्र आहे, नाट्यशास्त्र जे आहे, हे शास्त्र ही भगवान शंकरांच्या पासून निर्माण झाले। नृत्तावसाने नटराज राजा ननाद ढक्का नवपंचवार, जी व्याकरणाची जी सूत्र आहेत पतंजलींनी सांगितलेल्या व्याकरणाला, पाणिनींनी सांगितलेल्या व्याकरण, दोन्ही आहे। पाणिनींनी सांगितलेल्या व्याकरण, दोन्हीच्या मधली मूळची जी सूत्र आहेत ती सूत्र भगवान शंकर नाचायला लागले डमरू घेऊन, आणि त्यांच्या डमरूतून ती अक्षरं बाहेर पडली। पण ननाद ढक्का नवपंचवार, 45 अक्षर ती तिथून बाहेर पडली। असं ते
पाच गट आहेत ना. म्हणजे काही अक्षर उच्चार करताना दाताचा स्पर्श त्याला लागत नाही, काही अक्षरांना ओठाचा स्पर्श लागत नाही. असे जी अक्षर आहेत काही त्याची विशिष्ट नावं आहेत ती पाणी म्हणत होते, विसरून गेले पुन्हा. हे सगळं एवढ्यासाठी सांगायचं आहे की ही सगळी शास्त्रांची जी निर्मिती आहे त्या शास्त्रांची निर्मिती ही भगवान शंकरांच्या पासून झालेली आहे. यत् स्वाश्रयं तनुभृतां भयविह्वलानां, जे तनुभृत म्हणजे ज्यांनी शरीर धारण केलेली आहे असे जे कोणी आहेत ते असे जे भयविह्वल आहेत, मग त्यांना कोणतंही भय असेल त्या भयातून म्हणजे त्या भयातून पार होण्यासाठी जे आश्रयभूत होतात म्हणजे आधार देतात आणि भय नाहीसं करतात. कोणाकोणाला कशा कशाचं भय असतं. एक सुभाषितकार सांगतो, भोगे रोग भयम. आणि आपण उपभोग घेत राहतो, जेवणामध्ये पदार्थ आवडलाय आणि मनसोक्त खा, दुसऱ्या दिवशी लगेच जावं लागतं पाण्याची, असं असं झालंय पाणी, औषध घ्या काय. भोगे रोग भयम कुलेच्युती भयम. कुळाला भय कशाचं, त्याच्यातून कोणीतरी त्याचा पाय घसरेल की काय माणसाचं. आता त्याची पर्वा राहिलेली नाही, आता कलियुगामध्ये काही राहिलेलं नाही. आता बहुतेक सगळे पाय घसरलेले जास्त. कुलेच्युती भयम वित्ते नृपाला भयम. संपत्ती मिळवायची तर ती जास्त संपत्ती मिळवायची तर राजाचं भय आहे, सुपर टॅक्स. मी हे 25 वर्षापूर्वी ऐकलेली गोष्ट आहे. एक डॉक्टर होते आणि त्याची प्रॅक्टिस खूप चांगली होती, पण ते एकदा सांगत होते आपल्याला की म्हणाले मी 100 रुपये मिळवतो तर त्यातले 95 रुपये टॅक्स देतो. आपण म्हणजे कशाला मिळवता, कशाला मरमर करता एवढी. पण ते 100 रुपये मिळवतो, ते 100 रुपये मिळवले दाखवले तर. पण म्हणजे मिळवतो आपण त्याच्यासाठी राजाचं भय आहे त्याला. वित्ते नृपाला भयम माने दैन्य भयम. आपली मान आपली प्रतिष्ठा हे टिकून ठेवायचं तर कुठेतरी दैन्य प्राप्त होतं कोणत्या तरी संदर्भात आणि माणसाचा अपमान व्हायला लागतो. बले रिपु भयम. मनुष्य सशक्त असला की शत्रूचं भय. अरे नुसतं नाव आलं व्हॉट्सअपला तर वाटतं माझ्या शत्रूंनीच हे काम केलं, ज्यांनी ते केले ते शत्रूच आहेत माझे. बरं ते नाव सामान्य असतं, काही म्हणजे पर्टिक्युलरली काही त्याचं व्यक्तिशः त्याचं नाव नसतं की ज्याला हे भय वाटतंय त्याला, त्याचं नाव नसतं, सामान्य नाव असतं. आता शिक्षक असं शब्द की शिक्षक असं करतात किंवा शिक्षकांनी असं केलं असं जर कोणी विधान केलं तर आम्ही आनंद गुरुजीला नाव देऊ का, त्याचं हे करू का, त्याच्याबद्दल विचारू का, जा. कोणी शिक्षक असू शकतो, याला विचारू का त्याचा जाब रामदासला, नाही. सामान्य विधान केलेलं आहे त्यांनी. सामान्य विधान केलेलं असल्यानंतर पर्टिक्युलरली त्या व्यक्तीने आपल्याकडे ओढून घ्यायचं कारण काय, काही कारण नाही त्याचं. म्हणून त्याच्यासाठी म्हणतात ना काय म्हणतात त्याच्याचं म्हणतात की आपल्याकडे ओढून घेतो तो खाई त्याला खवखवे हे निर्माण होतं आणि त्याच्यातून आपण दोषी आहोत हेच आपल्याला सारखं मनाला खायला. बले उभयम. जो बलवान असतो, जो ताकदवान असतो त्याला शत्रूचं भय. रूपे जराया भयम. सौंदर्य असलं, रूप चांगलं असलं, म्हातारपण आले कधी जातच नाही, म्हातारपणाचं भय आहे त्याला. शास्त्रे वाद भयम. शास्त्राची जाणकारी जर चांगली असेल, शास्त्राचं ज्ञान जर चांगले असेल तर कोणीतरी वादाला उभं राहतो, हे कसंही सिद्ध करा. शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम. माणूस सद्गुणी असला तर त्याला दुष्टाचं भय असतं की त्या सद्गुणातून तो काहीतरी विकृती काढून की आता इथून तुरुंगातून लवकर सुटका व्हावी, झाली तर आपल्याला समाज कार्यासाठी पुढचं आयुष्य उपयोगी पडेल
म्हणून जर क्षमा मागितली असेल तर तीच विकृती, तोच दुर्गुण समजून दुष्ट जे लोक आहेत ते त्याचं भांडवल करून पेपरबाजी करतात. गुणे खलभयम काये कृतांताद भयम. हे शरीर यमराज टपलेलेच आहेत. हेड ऑफिसकडनं केव्हा ऑर्डर येईल त्याप्रमाणे घेऊन जायला टपलेले. गाडी दाराशी तयारच आहे. काये कृतांताद भयम. आणि आताच्या परिस्थितीत कोरोनाच्या तर एक ताप यायचा अवकाश, नुसता खोकला यायचा अवकाश, नुसतं सर्दी व्हायचा अवकाश, लगेच क्वारंटाईन. काये कृतांताद भयम. शरीराला यमापासून भय म्हणाले. सर्वं वस्तु भयान्वितम भुवि नृणाम विष्णू पदम निर्भयम. तो सुभाषितकार सांगतो की पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या वस्तू भयान्वित आहेत, भय निर्माण करणाऱ्याच आहेत. एकच फक्त निर्भय, विष्णू पदम निर्भयम. भगवंताचे पदकमल जे आहे, भगवंताचे चरणकमल जे आहेत ते मात्र निर्भयता देतात, ते मात्र निर्भय आहेत म्हणाले. म्हणून आपण इथे सांगतात यत् स्वाश्रयम तनुभृताम भयविह्वलानाम, की जे भयविह्वल झालेले आहेत त्यांना जे आश्रय देऊन त्यांचं भय नाहीसं करतात. तापापनोद निपुणम परमव्ययम तत्. तापापनोद निपुणम. अधिभौतिक ताप असेल, अधिदैविक ताप असेल, आध्यात्मिक ताप असेल, त्या ताप नाहीसं करण्यामध्ये जे निपुण आहे, कुशल आहे. म्हणजे काय पॅरासिटामॉल नाही द्यानं, पॅरासिटामॉल देणारे नाही, इथं अभिप्रेत नाही. इथं अभिप्रेत नामस्मरण सांगणार की त्या नामस्मरणाच्या बळावर पुष्कळ जण तुम्हाला म्हणजे मागच्या पिढीतले लोक तरी असं मानत होते आणि त्याचा अनुभव होता आणि आपणचा स्वतःचा अनुभव की आपण निमोनिया व्हायचा आणि खूप ताप यायचा, विषमज्वर म्हणजे टायफॉइड व्हायचा आणि खूप ताप चढायचा. तर स्वतः दासगणू महाराज त्यांच्या अंगावरून हात फिरवत विष्णू सहस्रनाम म्हणत बसायचे, आपणचा ताप उतरायचा. रामरक्षेच्या संदर्भात सुद्धा असा पुष्कळ जण असा अनुभव सांगतात की रामरक्षा म्हणून अंगारा लावला ज्या व्यक्तीला ताप आहे त्या व्यक्तीला तर त्याचा ताप उतरतो. हे मी याच्यापूर्वी ऐकलं तर परवा व्याख्यान झालं त्या धनश्री गेलेचं, त्यांनी सुद्धा हे सांगितलं रामरक्षेचं महत्त्व सांगताना की रामरक्षाच्या स्मरणाने, रामरक्षाच्या पठणाने हा ताप नाहीसा होतो. तो ताप नाहीसा करणारा इथे अभिप्रेत नाही आहे. इथे ताप अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक, विशेषतः अधिदैविक स्वरूपाचे ताप, हे सगळे ताप, हे सगळे ताप नाहीसे करण्यामध्ये जे कुशल आहे, निपुण कुशल आहे. आणि कसे परमम अव्ययम तत्, की जे कधीही झिजत नाही, अव्यय. व्यय म्हणजे झिजणार, संस्कृत शब्द आहे. अव्यय म्हणजे न झिजणार. परमम अव्यय म्हणजे अव्ययामध्ये श्रेष्ठ, जे नाहीसं होत नाही याच्यामध्ये श्रेष्ठ म्हणा असे आहे. परमव्ययम तत् कोण? दिव्यम महेश्वर पदाब्ज म्हणून नमामि. पदाब्ज म्हणजे पदरूपी कमळ, अब्ज म्हणजे कमळ. तर मी असे जे भगवान शंकरांचे दिव्य पदकमल आहेत त्यांना मी नमस्कार करतो. जानी सुंदर मंदिरा उपविले गीर्वाणमाणी स्तव, ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन से गोडी उडी नालव. जे का कौस्तुभ शारदारुदैचे त्या कालिदासादिका प्रेमे वंदन अर्पितो लवनी अत्यादरे मस्तका. भाषा आपलीच आहे, पण कोणीतरी परका येतो, एखादा जर्मन येतो आणि तो इथून ती भाषा शिकतो आणि तिचं महत्त्व आपल्याला सांगतो. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आता चाललंय, पुणे युनिव्हर्सिटीला आहे, बॉम्बे युनिव्हर्सिटीला, दोन्हीकडे घ्यायचे की आता असं चाललंय, असा नियम करायचा की परदेशी लोकांना इथे शिकण्यासाठी येऊ द्यायचं नाही, संस्कृत भाषा शिकण्यासाठी. काय मोठी चांगली गोष्ट असं नाही. आपलं जे अवतारी असं धोरण होतं एकच आहे की आपणही स्वतः चांगलं शिकलं पाहिजे
आणि आपणही त्यातली खोली जी आहे, त्यातली जी मर्म आहे ती आपणही शिकली पाहिजे. त्यांनी आपल्याला सांगावी, मग आपल्याला माहिती व्हावं हे कशा करता. आपण आपलं शिकावं ना. मी कशा करता सांगते की ही संस्कृत भाषा जी आहे ती अत्यंत प्राचीन अशी भाषा आहे. आणि आत्ता म्हणजे आता 10 वर्षापासून आम्ही ऐकतोय की ती कॉम्प्युटरला अतिशय चांगली भाषा आहे, संगणकासाठी अतिशय उत्कृष्ट भाषा आहे. केव्हा ती आम्हाला देणारे माहिती नाही. पण विजयराव भट यांनी पण ते निश्चितपणाने सांगितलेलं आहे. त्यांनी परमसंगणक निर्माण केला ना त्यांनी. अमेरिकेतून आपण जे आपले मुलं तिथे जातात शिकायला, तेव्हा त्याची काय टेक्नॉलॉजी आहे ती आम्हाला सांगा अशी आपण विनंती केली भारत सरकारने. पण त्यांनी ती विनंती धुडकावून लावली. तर आपल्याकडे खाली जाणार निघाला असा त्यांनी तो परमसंगणक तयार केला. मला त्याच्याविषयी सांगायचं नाही, मला संस्कृत भाषेविषयी सांगायचं. ही संस्कृत भाषा ही आपली भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि प्राचीन वाङ्मय जे सगळं आहे ते संस्कृत भाषेमध्ये. आज तुम्ही कथा कादंबऱ्या म्हणते की नाही, आता कथा कादंबऱ्या तरी कोणाला माहिती आहे की नाही माहिती नाही. आजच्या तुमच्या व्हॉट्सअपच्या युगामध्ये कथा कादंबरी सुद्धा कोणाला माहिती राहिली नाही. नाशिक फडकेची कादंबरीचे एखादंच तरी नाव सांग बरं, तू BA झाला असणार नाही माहिती तुम्हाला. नाहा आपटेंच्या कादंबऱ्या सुंदर कादंबऱ्या, म्हणजे कौटुंबिक कादंबरी असेल, कथानक सगळं कौटुंबिक असेल, पण कौटुंबिक म्हणजे कुटुंब विभाजनाचं त्याच्यात आजच्या सिरियलसारखं नाही का सांगितलेलं. सगळं करमणुकीचा विषय आहे, पण तरी संस्कृती नष्ट करणारा विषय नाही. व्यक्तींवर संस्कार करणारा विषय त्याच्यामध्ये कादंबरीत सुद्धा. निबंध वाङ्मयामध्ये असेल याच्यात नवल नाही, कादंबरीत सुद्धा. तर असं हे आपण आत्ताच्या काळात पाहिलं, ज्यात आम्ही शिकलो त्यावेळेला. आता तुमच्या वेळेला हे व्हॉट्सअप सगळं ऑनलाईन सगळं उपलब्ध आहे ना. तर हे मराठीमध्ये सांगते मी. प्राचीन काळी संस्कृतमधली नाटकं होती, संस्कृतमधलं काव्य होतं, संस्कृतमधलं निबंध वाचन होतं, संस्कृतमध्ये सगळं असायचं. ते कोणी रचलं ते आपल्या इथे सांगतात. जानी सुंदर मंदिराम भविले गीर्वाणवाणी स्तव, ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे गोडी उडी नादव. कितीही वाचा, कालिदासाचं वाङ्मय अजूनही वाचावं असं वाटतं, अजूनही वाचा. तो गटे नावाचा एक जर्मन प्रोफेसर होता. तर तो ते शाकुंतल नाटक जे आहे की ज्याच्यामध्ये दुष्यंत आणि शकुंतलाचा विवाह झाल्याची कथा जी आहे ती, तो ते डोक्यावर घेऊन नाचला की संस्कार काय असतं ते सगळं याच्यातून बाहेर मिळतात. तो दुष्यंत कण्वाच्या शिकारीला बाहेर पडलेला आहे आणि तहान लागलेली आहे म्हणून तो कण्वांच्या आश्रमात जातोय. तर कण्व मुनी आश्रमात नाही आहे, त्याला नंतर कळतं ते आश्रमात नाही आहे म्हणून. पण तो जातोय तर अति विनीत वेशाणी प्रवेष्टव्यानी नाम असं त्यांनी उल्लेख केला तिथे कालिदासांनी. की ते पूर्वीचे राजे लोक किंवा पूर्वीचे प्रतिष्ठित लोक आदरणीय व्यक्तींच्याकडे जायचं तर साध्या वेशात जायचं. म्हणून राजांनी आपली सगळी जी अलंकाराची गोष्टी होत्या त्या सगळ्या उतरवल्या, आपल्या बरोबरच्या माणसाजवळ गेल्या, कोण असेल त्याचा जो प्रधान असेल कोण असेल, आणि अतिशय साध्या वेशामध्ये त्या तपोवनामध्ये त्यांनी इथे प्रवेश केला, त्या आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि तिथे शकुंतलेचं त्याचं शकुंतलेला पाहिले. शकुंतला ही कण्वाची मुलगी नाही, कण्वाने सांभाळलेली मुलगी. पण तिला पाहिल्याबरोबर याच्या मनामध्ये तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली. तरी तो सावध झाला की ही कण्वांची मुलगी असली तरी ब्राह्मण कन्या, मी क्षत्रिय, माझ्या मनामध्ये हिच्याविषयी अभिलाषा कशी निर्माण व्हावी, कसा मी कचळला गेलो बघा. तर आजचं काय म्हणजे सैराट फिराट काय जे बघतात ते काय प्रकारे सगळं. तर त्याच्या राजाच्या मनामध्ये आलं असं की असं नाही होता का मला. आणि मग त्याला नंतर कळलं की ही कण्वाची मुलगी नाही, ही क्षत्रियाची म्हणजे मेनकेची मुलगी विश्वामित्राच्या पासून झाली. आणि मग प्रवर्धयसा अभिलाषा ते म्हणून माझं मत तिला तिची अभिलाषा करतं झालं असं त्यांनी त्याचं समजलं. तर असे संस्कार करणारी नाटकं, संस्कार करणारी काव्य या कवींनी रचलेले आहे.
तर त्याच्यामध्ये सांगतात की उपमा कोणाची वैशिष्ट्य उपमा कालिदासस्य, कालिदासाच्या उपमा बघाव्यात ना, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि त्याच्यानंतर आपणचं कृष्णकथामृत. उपमा कालिदासस्य भारवेः अर्थगौरव. एखाद्या शब्दाचा अर्थ तो म्हणजे कमी अक्षरामध्ये शब्द तो तयार व्हायचा आणि याचा अर्थ मात्र विस्तृत सूत्रबद्धता ज्याला म्हणता येईल तसं की एक जन्माद्यस्य यतः हे 2 शब्द आले, केवढं मोठं त्या सूत्राचं ब्रह्माचं वर्णन सांगितलं तसं सूत्रमय शब्द आणि त्याचा अर्थ हे वैशिष्ट्य म्हणाले भारवीचं. दंडिनः पदलालित्यम. पदलालित्य कसं असावं? आता हे जटाकटा जसं रावणाचं स्तोत्र आहे ना, तसं वाङ्मय सगळं दंडीचं. त्याच्यामध्ये अक्षराची पुनरावृत्ती जास्त. जटाकटा संभ्रम ब्रह्मन्नी बिंबने रजनी जे एकेका अक्षराचं. आणखी एक वैशिष्ट्य सांगते की मागच्या पिढीतले लोक कसे अभ्यासू होते. आपल्या एक परराष्ट्र मंत्री होऊन गेल्या, त्यांनी एका ठिकाणी त्यांचा काहीतरी त्यांना शंकराचार्य त्यांच्याकडून पुरस्कार मिळाला. त्यावेळेला त्यांनी भाषण केलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी संस्कृतमध्ये शिकले ते एखादं पद एखादा शब्द हा कसा बनलेला आहे, हा धातू आहे, जे क्रियापदाचा मूळ धातू आहे की हे नाम आहे आणि ह्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे, हे आत्मनिपद आहे की परस्मैपद आहे, हे त्या बाईंनी आता आपल्या सत्काराच्या वेळेला ह्या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. वय वर्ष 60-65 असेल त्यावर की काय 25 वयाच्या 20व्या-25व्या वर्षी काय जे शिकलं असेल ते 40 वर्षानंतर त्याचा उल्लेख. तेव्हा मी सांगते की दंडिनः पदलालित्यम. पदलालित्यम म्हटलं त्यात त्यांनी या जटाकटाचा उल्लेख केलेला आहे रावणाचे. आणि त्यांनी त्याच्यात उदाहरण दिलं आहे की ते म्हणाले रावणाने सगळी कठोर व्यंजनं वापरली त्याच्यात. शिवतांडव स्तोत्र जे आहे रावणाने शंकराची केलेली स्तुती, रावणाने केलेली स्तुती आहे. आणि त्यात तो म्हणतो कदा निलिंप निर्जरी कुंज कोटरे वसन. शिरस्थ म्हणजे निमोहन, विमुक्त दुर्मती सदा शिरस्थ म्हणजे निमोहन. की एखाद्या निर्जराच्या काठी, एखाद्या ओढ्याच्या काठी, झऱ्याच्या काठी जाऊन बसून भगवान शंकरांचं स्मरण करीत बसावं अशी मला केव्हा संधी मिळेल, केव्हा मिळेल भगवंतावर त्याची प्रार्थना करतो. आणि तो रावण सीतेच्या मागे लागला. माणसाची बुद्धी कशी तरी काही सांगता येत नाही. मुळात आधी त्यांनी शंकरांची भक्ती केली, तीच मुळी कामनिक होती, त्यामुळे प्रश्नच नाही. हे स्तोत्र सुद्धा भगवान शंकरांनी प्रसन्न व्हावं आणि मला काहीतरी द्यावं याच्यासाठीच केलेलं स्तोत्र आहे ते, जेव्हा प्रश्न नाही. तर त्यांनी मला सांगायचं की त्यांनी त्या श्लोकाचा स्तोत्राचा श्लोक उद्धृत केला अक्षराच्या पुनरावृत्तीसाठी. तसं दंडी नावाचा जो कवी होऊन गेला त्याचं सुद्धा अक्षराच्या पुनरावृत्तीने आपण त्या एका राजाच्या वर्णनाचा आपण एक वाक्य सांगत असं, तर ते 13व्या अध्यायामध्ये ते उल्लेख केले वाक्य. ते पुस्तकाच्या 4 ओळी झाल्या तर एका वाक्याच्या, पुस्तकाच्या 4 ओळी मला ते पाठ केली, तुम्ही काढून पहा. तत्वविद्या नावाच्या ग्रंथामध्ये ते आहे दिली. तर असं दंडीचं बदला देते. आणि मागे संतित योगुणा, माघ नावाचा कवी जो होता त्याच्यामध्ये हे 3 गुण म्हणाले समाविष्ट होते. आणि म्हणून ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे कोणी कुणी नालवन, जे का कौस्तुभ शारदा हृदयचे त्या कालिदासारिका. जे म्हणाले सरस्वतीच्या गळ्यातले ताईत आहेत, सरस्वतीच्या गळ्यातले कौस्तुभ म्हणायसारखे आहेत. प्रेमे वंदन अर्पितो लवनी अत्यादरे मस्तकां, तेजस्वी सुकुमार मनोहर रूप पाहता उपजे आदर, मूर्त जणू का सात्विक भक्ती अशी शुभांगी विहरत होती. प्रमदवनी रमणीया पूजा मन नचते सुरवधू लाजल्या, अनघ दर्शने त्या युवतीचे रूप घेतले म्हणून लतांचे. एका बागेमध्ये एक सुंदर तरुणी फिरते आणि त्या बागेतल्या वेली ज्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत की त्या वेलीच पाहत बसावं. त्या बागेतल्या वेली इतक्या का सुंदर म्हणाले, कारण ही जी तरुणी आहे ती इतकी सुंदर आहे म्हणून वरच्या स्वर्गातल्या अप्सरा ज्या आहेत त्या लाजून गेल्या आणि इथं त्यांनी वेलीचं रूप धारण केलं. म्हणून वेली इतक्या सुंदर आहे, म्हणजे अप्सराचं रूप आहे. रूप घेतले म्हणून लतांचे
सुडौलांबा बकुल शोक पारिजात नव सुवर्ण चंपक कुंदमोगराजैसे जुईशेवंती नाजुकशीती फुले मालती तरुवेलीचे संमेलन ते भास उपजवी रसिकमनाते काय उत्सवी वसंत काली युवती खेळू मिळाली. आज तुमचं जसं गेट टुगेदर असतं की नाही, गेट टुगेदर असतं तुझं काय रेन पार्टी म्हणे, रेन पार्टी माहिती का तुम्हाला? भाड्याने टँकर आणायचा भरून आणि जसं आपण पावसामध्ये खेळतो ना तसं ते त्या पाण्यामध्ये खेळायचं. टँकरने ते हे लावायचे, पाईप लावायचे आणि त्याच्यामध्ये खेळायचं. त्याला रेन पार्टी. तर मागे एका मंत्र्याच्या पोराला शिक्षा झाली होती त्याच्याबद्दल. इकडे प्यायला पाणी नाही लोकांना आणि हे रेतीची रेन पार्टी झालेली. आणि आता त्याच्यातून पुन्हा पुष्कळ गोष्टी उत्पन्न होतात तुम्हाला. तर हे जसं आत्ता जसं फॅड आहे तसं त्या काळी काही असेल तसं वसंतोत्सव असायचा. वसंत ऋतूच्या आगमनाविरुद्ध आनंद व्यक्त करायचा आणि असे तरुण तरुणी सगळे एकत्र येऊन त्याचा समारंभ असायचा. तर इथं म्हणाले असं वाटतंय की तरुवेलींचे संमेलन ते भास उपजवी रसिकमनाते काय उत्सवी वसंत काली युवती ही खेळू मिळाली. झाडं आणि वेली या संख्येने पुष्कळ आहेत. झाडं एकमेकांच्या झाडाच्या वर आहेत, वेली एकमेकांच्या झाडावर आहेत निर्णय. म्हणाले जणू तरुण तरुणी या वसंतोत्सवासाठी ते एकत्र आलेत की काय असं वाटत होतं. त्रिभुवनातही नसेल तुझे सुंदर उपवन कोठे कारण सहाय्य घेऊन मधुचे मदने स्वयेची रचले वाटे जय सुखगंधा. त्रिभुवनात असं सुंदर उपवन नाही, अशी बाग नाही म्हणाली. कारण ही पुढी रचली बाग तयार केली ती बाग ही स्वतः वसंत ऋतूने तयार केलेली होती. आणि कोणाच्या साह्याने? मदनाच्या साह्याने. स्वतः वसंत ऋतूने आपल्या इथे विश्राम एकदा आला तर उन्हाळ्यात आलं आणि तरी आपली बाग डवरलेली होती. पण पाणी भरपूर असतं आपल्याकडे, शेणखत असतं, त्यामुळे बागेला काही तोटाच नाही कशा. तर तो म्हणाला तुमच्याकडे ग्रीष्म ऋतू दिसतच नाही मला, सदा वसंत ऋतू दिसतो. पण त्याचं कारण दादा आप्पा इथे आहेत ना त्याच्यामुळे. सहाय्य घेऊन मधुचे मदने वसंत ऋतूने ती बाग सजवलेली होती आणि मदनाच्या साह्याने रचलेली होती. उंच उंचचे तरु सुंचे जणू काय घडले पाचूचे भूषविती त्या प्रमदवनारा ध्येये उन्नत जशी नराला. माणसाचं काही इंग्रजीत म्हण आहे ना काहीतरी, लो एम इज क्राईम, लो एम इज क्राईम. तुम्हाला शेवटी ध्येय ठरवायचं तर ते उंच ठरवा ना, ध्येय ठरवताना तरी. आपल्याकडे मराठीत म्हणे काशीचं जावे नित्य वाजावे, जाणं होईल ना तर होणार नाही पण मला काशीला जायचं म्हणत तरी राहावं. ध्येय माणसाच्या जीवनामध्ये ध्येय चांगलं असलं पाहिजे. जसं म्हणाली इथे जी मोठी मोठी झाडं जी आहेत, ध्येय उन्नत जशी न राहिला भ्रमर घालिती मोहन रुंजा बघता असल्या श्यामल गुंजा नृत्य करावे वाटत मोरा नील सुंदर पसरून पिसारा. ते सुरूचे पुष्कळ ठिकाणी असे हे करतात, कुंज तयार करतात, गोल असं वरून असं गोल करून सगळ्या बाजू. तर त्या मेघानं मोरानं वाटतं की मेघच काळा मेघ आला की काय, काळसर रंगाची पुढं हे दिसत होतं, हिरवट काळपट हिरवट. त्याच्यामुळे मेघ ढग आले समजून नाचू लागले त्याच्या पुढे. नृत्य करावे वाटत मोरा भ्रमर घालिती मोहन रुंजा बघता असल्या श्यामल कुंजा. भ्रमरांना म्हणजे भुंग्यांना मोह पडला आणि त्याच्यावर ते रुंजा घालू लागले, कुंजारोग करू लागले. विकसार समैनांचे पूजन तर विंधणते फिरे भुंजन परिसुनिया भ्रम. आणि निर्णयाप्रकारचे गाव पक्ष्यांचं पूजन, भ्रमरांचं पूजारोग, या सगळ्यांनी असं वाटत होतं की परिसुनिया भ्रम पडे मनाला उपवन की ही गायनशाला. की ही बाग आहे का गायनाची शाळा आहे? गायनशाळा आहे की जिथे विद्यार्थी शिकतात, निरनिराळे त्यांचे स्वर ऐकू येतात, कुठल्या एखाद्या वाद्याचे आवाज ऐकू येतात. उपवन की ही गायनशाला ना नागुती म्हणजे पक्ष्यांचे गुंजारो, पक्ष्यांची किलबिल भ्रमरांचे गुंजारो हे ऐकायला येत होते आणि ते कानाला गोड वाटत होते. आधी ऐकायला येत होते आणि मग ते कानाला गोड.
मला हे सगळ्यात एवढ्यासाठी स्पष्टीकरण करून सांगायचं आहे की रसिकतेने वर्णन किती बारकाव्याने केलेलं आहे आपण सगळ्या गोष्टी. पण असा काही आवाज असतो हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, तर आपण कुठं ऐकायला बसणार नाही. नाना कृतिकारंजा भवती इंद्रधनुष्ये बागडताती गमे रंग इथलेच वसंते हरिले पुष्पा रंग विण्याते. कारंजी होती निरळ्या ठिकाणी शिव तयार केलेली, तर म्हणजे त्या कारंजीच्या ह्याच्यातून इंद्रधनुष्य दिसतात ना, सारखं ते प्रवाह असा उडत असतो त्याच्यातून इंद्रधनुष्य दिसतात. तर म्हणजे या इंद्रधनुष्यातले रंग घेऊनच त्या मदनाने वसंत ऋतूनी फुलांना रंग दिलेत म्हणजे, म्हणून इतके विविध रंग या फुलांचे इकडे दिसतात. 10 पाकळ्याच्या कमला समजे स्फटिकांनी रचिले मध्ये एक कासार जयासी जलन चांदणे भरले जय हरी. स्वच्छ पाणी होतं त्या मधल्या पुष्करणीमध्ये, नाही म्हणे चांदणं भरले, ते जल नाही त्याच्यात, पाणी नाही आहे, स्वच्छ चांदण आहे त्याच्यात. विमल असे की सज्जन मानस पाशी शुचे हे हास्य निरागस तेज तरळते वधूलोचनी तेच होत की येथील पाणी. की सज्जनांचं शुद्ध साचलेलं अंतकरण किंवा लहान लेकरांचं शुद्ध असलेलं हास्य निरागस तेज तरळते वधूलोचनी, पतिव्रता स्त्री आहे तिच्या डोळ्यातलं तेज, हे सगळं एकत्र केल्यानंतर त्याचं जे रसायन बनेल ते इथलं पाणी चालू. निळी मनोहर तांबूस पिवळी पांघरली जडवसने कवळी शीतल शय्येवर लहरींचे खेळ चालले मोहक त्यांचे विसतंतूची गोडी चाकित राजा मुसगण सलील पोहत कवळे सुंदर बहुविध रंगी बिंबित होती तरी अंगी शोभा मगती तिसे निराळी कोंदणात रत्ने जडली. राजा मुस सोनेरी रंगाचे निळ्या रंगाची कमळे निळ्या रंगाची आहेत, लाल रंगाची आहेत, पांढऱ्या रंगाची आहेत आणि त्या सोनेरी असलेल्या त्या राजामुसाच्या अंगावर त्यांचं प्रतिबिंब पडतंय. जणू असं वाटत होतं की निरनिळ्या रत्नांनी राजामुस बनलेली की काय. कोंदणात रत्ने जडली अतिरमणीया अशी वाटिका उतरे नंदनवन भूलोका. प्रत्यक्ष अमरावतीचं इंद्राचं नंदनवन इथे अवतरले की काय असं वाटत होतं म्हणाले. आता बागच एवढी सुंदर होती तर त्या बागेची स्वामिनी कशी असेल. प्रमदवना स्वामिनी असेची की सवर्णण्या शक्तीनं माझी. आपण म्हणलं तिचं वर्णन करायला माझ्यावर शब्दच नाही, शक्तीच नाही म्हणजे. मुले चौकुली होती उडवण तिच्या बदलली वाया पावन. आकाशातली नक्षत्र जी आहेत ती स्वतःला पावित्र्य प्राप्त व्हावं म्हणून खाली गवतामध्ये येतात ती बारीक बारीक फुलं, गवताची फुलं असतात ती गवताची फुलं जर आपण त्याच्यात कल्पना केली की आकाशातली नक्षत्र जणू तिच्या पायथळी आली की मला आम्हाला पवित्र करा म्हणून. शिश्वास्या परिभावती चा सहज मनोहर निर्मळ साचा शील शुद्ध की धवल जयासम अनन्य दूषित शिखरीचे. ज्याच्यावर कोणीही अजून आक्रमण केलेलं नाही, पाय ठेवलेला नाही, अशा हिमालयावरचं जे शुद्ध असं बर्फ आहे तसं म्हणाली जात करणं. कुंजलतासी करी तरी तुमचं कुरवाळी तसमाना वसंत शोभे समदेवी ती विहरत समनोद्याना जय हरी सुखकंदा. वगळून गेली मजसी पुढती धरली पदरात वाढविती गोंजरते त्या हासून देवी गोड मुलाचे पुरवित देवी. आणि ती बागेतून हिंडत असताना एखाद्या झाडांना वेलीना गोंजारात जायचं सवय होती तिला. एखाद्या झाडावरून हात फिरवायचा राहिला तर तिचा पदर त्या झाडात चालता पदर अडकत असेल, आपण केलेली कल्पना नाही. तर तिला असं वाटायचं पदर तिचा झाडाला त्या अडकायचा, जणू ते झाड तिला म्हणायचं की माझ्या अंगावरून हात न फिरवता तू का चालीस. गोंजरिते हात्या हासून देवी गोड मुलाचे पुरवित देवी मंद सुगंधी मृदुल फुलेती उधळी तिजवरती प्राजक्ती. आणि प्राजक्ताचं झाड, पारिजातकाचं झाड जे आहे ते फुलं सकाळी उजाडलं की फुलांचं ते वर्षाव करून टाक, सगळी फुलं खाली पडून जातात. पण हिच्या बागेतल्या पारिजातकाचं वैशिष्ट्य होतं की जेव्हा ती त्या बागेत पारिजातकाच्या झाडाकडून जाईल तेव्हाच ते सगळ्या फुलांचा वर्षाव करायचा. उधळी तिजवरती प्राय मंद सुगंधी मृदुल फुलेती उधळी तिजवरती प्राजक्ती.
यमुनाला भेदिनी विकसन होता पावन तन्मुख दर्शन. असं एक होतं चंद्रविकासी कमळे. ते चंद्राचं दर्शन झाल्यावरच ती विकसित व्हायची. पण ही दुपारी जरी बागेत आली तरी ती संध्याकाळची उमलणारी कमळं आत्ताच उमलून जायची. तिचा मुखचंद्र पाहायला मिळायचा ना त्यांना. म्हणून जननी बघता वत्सल वाढे तसे हंस तिचं समीप आले. शिरकोण ठेवी अंकावरती. आणि पुष्करणी म्हणजे ते पाण्याचा जलसाठा जो असतो तो त्याच्या पायऱ्याची तिथे ती बसायची. तेव्हा ते राजा मुसी यायची तिच्याजवळ. जशी लेकर जवळ यावी गायच्या जसे हंस तिचं समीप आले. शिरकोण ठेवी अंकावरती माना घासित फिरती भवती. पुरवाळून त्या प्रेम भरेसी देई मौक्तिक कवल मुखासी. राजहंसाला मोत्याचा चारा लागतो. ती मोत्याचा चारा त्यांना द्यायची. ते तसे जणू सकल चराचर माते समतीच विषयी आदर. उभय करीते कून अनुवटी विचार कसला चित्ती. करीता सदा तिचा सखी जन हासत मना भवती जय हरी सुखगंधा. आणि दोन्ही हात तात्यामध्ये हनुवटी धरून असं पाहिजे आपला हात धरून अशी काहीतरी विचार करत बसलेली आहे. ती अशी विचार करत बसली तोवरच मैत्रिणीचा घोळकाच्या घोळका आला. मध्ये एक लढीवाळपणे तिचं काय चिंतसी सांगत तरी भुजन. मुखे विरळ पसरले उशेवर तशी छटात मुखी खरोखर. काय ग कशाचा विचार करतेस एवढा. काहीतरी चिंता चेहऱ्यावर काहीतरी चिंता दिसते म्हणाली. तर दुसरी मैत्रीण म्हणते क्या ग इतकी बाई कशी कुळी तू. घडे तुझी हा उघडा हे तू. लग्ना वाचून युवती चिंता असेल कसली दुसरी चिंता. आता उपवर झालेली आहे ती. आता कोण जो मिळेल तो कसा असेल. तरी सगळ्या सोयी असतील की नाही. इथं तर मला सगळी सोय आहे. आता तिथं काय काय असेल काय नाही माहिती नाही. इथे सगळा पदार्थ गरम करून घ्यायला मला ओव्हन आहे. तिथे ओव्हन असेल की नाही इथपासनं विचार करतात की नाही पोरी. लग्नाची पोरी सगळा विचार करतात. इथं असेल की नाही असं असेल की नाही तसं असेल की नाही. त्याच्या लगे इथं बापाला सांगायला बरं बाबा मला हे पाहिजे बाबा मला ते पाहिजे. इथे तुमच्याकडेच पद्धत आहे देण्याची सगळी घर प्रपंच सगळा. लग्ना वाचून युवती चिंता असेल कसरी दुसरी चिंता. दुसरी म्हणजे खरेच वेतवान्य म्हणाली राजसुताही उपवर झाली. खरोखरच बरोबर आहे. महाराज भीष्म काही तत्पर शोधण्यात जाते सावर. तू म्हणतीस ते बरोबर आहे. भीष्मक राजे आपले राजेसाहेब आहेत ना ते म्हणाले हिला नवरा शोधण्यासाठी तयारीतच म्हणाले त्या. शोधण्यात जाते सावर. अनेक राजे धरुणी आशा दूत गाडीती विदर्भ देशात. समय जाणते चतुर्भाषणी तया जवळ निज चित्र देऊनी. आसपासचे सगळे राजे लोक आपला आपला बायोडेटा आणि फोटो नसलेला बायोडेटा ते म्हणाले आपले दूत घेऊन पाठवतात तिकडे भीष्मकांच्याकडे. आम्हाला मुलगी द्या तुमची म्हणून. इथे नुकतीच आलो बोलतो मला वाटतं. त्यावेळेला एक पत्रिका एकाने आणून दिली मला. आणि तो ज्याचं लग्न होतं तो माझ्या ओळखीचं होतं समजा. त्याच्यापुढे हे एवढं मोठं शेपूट केलं डिग्रीचं नाव लिहिलं त्याच्यापुढे. मी त्यात विचार केला अरे हा इतका शिकलेला अक्का काय लक्ष देऊ नका. म्हणजे पत्रिकेत छापण्यापुरतं डिग्रीचे शेपूट. तसं हे राजे लोक नसलेले गुण नसलेला पराक्रम नसलेले शौर्य सगळं वर्णन त्याच्यामध्ये केले. आणि ते सगळं बायोडेटा आणि ते फोटो त्याच्याकडे. अनेक राजे धरुणी तया जवळ निज चित्र देऊनी. आणि चित्र दावुनी प्रतिभूताने निज रूप महती गावी. आणि यातची सतत गुंजले महाराजनी देवी जय हरी सुखकंदा. प्रत्येक दूताने यावं आपल्या आपल्या महाराजांचं वर्णन करून सांगावं की आमचे महाराज कसे शूर आहेत. आमचे महाराज कसे पराक्रमी आहेत. आमचे महाराज कसे कलाप्रेमी आहेत. आमचे महाराज कसे ग्रहस्थ चांगले उत्कृष्ट होतील असे संस्कार त्यांच्यावर आहेत. असं निर्णय प्रकाराने आपलं राजाचं महत्त्व सांगतात. आणि आईसाहेब आणि राजेसाहेब त्या सगळं पाहण्यामध्ये गुंतलेले. तेव्हा एक जण ती मैत्रीण म्हणाली रुक्मिणीची मघापासून मनात येते तो चौचित या दुर्पतन येते. वदत कुणी यदर्शन मजसी घडले होते मधुनगरीसी. जी इथं कुंडीलपुराची माहेर वाशी आणि मथुरेची सासू वाशी. काहीतरी सणवार असेल म्हणून इकडे आलेली असेल माहेरी. तर ती म्हणते की मी त्याला पाहिलं होतं म्हणाली मथुरा नगरीमध्ये. त्याला कसे करू गे इतका म्हणाली सुरेख इतका
कसे करूगे तदीय वर्णन नयन मुके जिव्हे सन लोचन. ज्यांनी पाहिलं ते डोळे, ज्यांनी वर्णन करायचं ते जीभ. कसं करणार वर्णन म्हणाले ते. ज्यांनी पाहिलं त्यांनी वर्णन करता असतं तर तसंच्या तसं वर्णन करता आलं असतं. पाहिलं डोळ्याने, वर्णन करायचं जिभेने. कसं करणार म्हणाले वर्णन तसं नेमकेपणाने. नयन मुके जिव्हे सन लोचन. ओ वाळून एकच सांगते म्हणाली. ओ वाळून शतसहस्र मदना नखाची ती त्या दृष्ट निघेना. 100 मदन आणून जर याच्यावर वळून टाकले तर याच्या नखाची दृष्ट निघणार नाही म्हणाले. इतका सुरेख. कसं म्हणाले सिंहासम गंभीर चालणे. सिंह जसं चालतो ना तसा हा चालतो म्हणाले. नाहीतर मागणं बघितलं तर कोण जाते कळत नाही. कारण आता कपडे सगळे सारखे झाले. स्मित शुभ झळके प्रसन्नतेने गजशुंडा जणू दीर्घभुजा त्या. बळकट तरी मृदू वाटत होत्या. हत्तीच्या सोंडेसारखे त्याचे हात आहेत म्हणाले. बळकट आहेत तरी कोमल. वा नावा किती अद्भुत विक्रम म्हणती धरला गिरी फुलासम. बालपणे मारिली पूतना उदरिले यमुदार्जनयाना. तिचं पराक्रमाचं तर किती वर्णन सांगू म्हणाले. लहानपणीच त्यांनी पूतनेला ठार केलं. राक्षसीने होती ती त्याला. इतक्या लहानपणी त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या हातावर उचलून धरला. यमदार्जन नावाचे जे गंधर्व होते त्याचा उद्धार केला म्हणाले आपल्या अंगणामध्ये. मधोन्मत्त हत्ती सह केले युद्ध पाहिले नयनी. मथुरेमध्ये उन्मत्त अशा हत्तीशी युद्ध केले स्वतः डोळ्यांनी बघितले. मगधपतीसी अनेक वेळा लोळविले निज चरणी. 18 वेळा जरासंधाने आक्रमण केलं. 18 वेळा त्याचा पराभव केला म्हणाले. इतका शूर, इतका पराक्रमी. त्रिभुवनकापे कंसा खरतर त्या सदा विलेक्षणात मुकुर. सगळं त्रिभुवन, सगळे शूरवीर पराक्रमी कंसाला थरथर कापत होते म्हणाले. नाव काढलं की कापत होते नुसतं. त्या सदा विलेक्षणात यमपुर. त्याला एका क्षणामध्ये यमपुरीचा राजा करून टाकलं म्हणजे त्याला. शौर्य असे हे असूनही देही मधुरपण अशी उणीव नाही. असा पराक्रमी आहे, असा बळकट आहे, पण तरी सुद्धा माधुर्य वागण्यामध्ये दिसायला. इंदीवर तनु पळही दिसता. नीलरंग निळकमळ असतं. इंदीवर म्हणजे निळकमळ. निळ्या कमळासारखं ज्याचं शरीर आहे असं आशाला जर थोडं जरी आपल्याला थोडा वेळ जरी पाहायला मिळालं तरी सुद्धा हृदयावर मग उरेल सीता. त्याचं थोडं दर्शन झालं तरी सुद्धा आपण देहभान विसरून जातो. वेडे होती जन त्यासाठी कृपा जयावर करीते दृष्टी. प्रेम सागरीचे कल्लोळ तसे तयाचे मंजुळ बोल. श्रवणी पडले केतरी गमते कानचा किती अमुत्र साधे. दिसायला इतका सुरेख आहे, पराक्रमी सगळं आहे. आणि त्याचे शब्द जर कानावर पडले ना आपण असं वाटतं की कान अमृतरस चाखताय. आता अमृतरस कोणी चाखायचा? जिभेने चाखायचा. पण ते कान चाटतायत असं वाटतं मला. म्हणजे कानाला अमृतरस मिळाला. कान चाखती अमृतरस साधे. लाजवी तसे बुद्धिनिधीला. बृहस्पती जणू याकून शिकला. देवतांचा गुरु जो बृहस्पती त्याला इतकी बुद्धिमत्ता विद्वत्ता कुठून आली त्याच्याकडे? याच्यापासून शिकला म्हणून. राजकारणी किती चातुरी रामराज्य झाली मधुपुरी. मथुरा नगरी रामराज्य झाली एवढं म्हणाले राजकारण चांगलं करतो. यदुवंशाचा मुकुटमणी तो वासुदेव कंसारी. त्याहूनही ते योग्यपतीना शोधून पृथ्वी सारी. जय हरी सुखकंदा. ते म्हणाली यदुवंशाचा मुकुटमणी जो वसुदेवाचा मुलगा तोच म्हणाली हिला आपल्या मैत्रिणीला योग्यपती आहे. सत्य सांगते सखे रुक्मिणी. हरीच रुक्मिणी खरं सांगू का तुला? हरीचं वर तू पाणी गिरवणे. तू कृष्णाशीच लग्न कर बरं का. कारण श्री विष्णूच्या हृदय रुळावे हेच कौस्तुभा शोभत बरवे. कौस्तुभ म्हणाले इतर कोणाच्या गळ्यात जायचं म्हणाले? त्यांनी विष्णूच्याच गळ्यात राहिलं पाहिजे. हेच स्त्री आता दुसरी नसे तुझ्यास तसाच आहे हरिपुरुषोत्तम. तू दुसरी सगळ्या स्त्रियांच्यामध्ये दिसायला चांगली, वागायला चांगली, गुण सगळे तुझ्याकडे आहेत. तसाच तो पुरुषोत्तम आहे म्हणाले. समसमासकी संगम मावा आस लागली मम जीवा. तपे करोनी शतजन्मासी मिळेल होण्यात दीय दासी. तरी भागते थोर म्हणावे एकमुखे मी कितीतरी गावे. शेकडो वर्ष तपश्चर्या करून त्याची दासी होण्याचं जरी भाग्य प्राप्त झालं
तरी सुद्धा आनंद मानला पाहिजे म्हणाले. मी एकटी काय म्हणे तर मी पाहिले त्याला म्हणून तुला मी इतकं वर्णन करून सांगते, पण मी कसं वर्णन करून सांगणार तुला. हे बघ म्हणाले, ही बघत्याची छबी जिंकली मम पतीने जी कुशल रेखिली दिली प्रेमिका भीमकीच्या तया हाती सुवर्ण पदकांकित मूर्ती ती. सोन्याच्या पदकावर कृष्णाचं चित्र रेखाटलेलं होतं, कोरलेलं होतं. तिचा पती कुशल कारागीर होता आणि ते तिने आणलं होतं पदक बरोबर तिला दाखवायला म्हणून, आणि तिने ते दाखवलं रुक्मिणीला. हे बघ म्हणाले, वर्णन करून किती सांगू तुला, ते त्याचं रूप बघ. लगेच व्हॉट्सअपवर फोटो काढून दाखवला मोबाईलमध्ये. चिंतित होते चित्त जयासी अबोध पूर्व स्मरणे. रुक्मिणीने ते पाहिलं आणि आपला पती कसा असावा या संबंधी मुलींच्या काही कल्पना असतात. तसं रुक्मिणीची जी काही कल्पना होती आपला पती कसा असावा ते सगळं जणू या चित्रात साकार झालेलं आहे. तीच गोड उर जणू का रेखी अली विधीने जय हरी सुखकंदा नयन नीळ कमळा सम विकसित खिळले चित्री लवतीन किंचित. आणि एक टक पापडी सुद्धा न लावता त्या चित्राकडे पुढे पाहत राहिले. रूपकन्येसी तदा वाटले हृदय काय प्रतिबिंबित झाले. कुंडलिनी योगात उठावी ज्ञानवृत्ती आत्म्यात मुरावी. रुक्मिणीला असा आनंद झाला की योगामध्ये कुंडलिनी जागृती झाल्यानंतर साधकाला जो आनंद मिळतो, कुंडलिनी जागृती अखेरची अवस्था आहे सगळी. त्यात भगवंताचं दर्शन आणि कुंडलिनी जागृती हे दोन्ही भक्ताला भगवंताचं दर्शन व्हावं आणि योगामध्ये कुंडलिनी जागृती व्हावी, ह्या दोन्ही समान पातळीवरच्या गोष्टी. तर योगामध्ये कुंडलिनी जागृती झाल्यानंतर साधकाला जो आनंद मिळतो तो आनंद रुक्मिणीला झाला. या अनवृत्त्यात मुरावी. बरोबर मी सांगते की वृत्ती म्हणजे इंद्रियाला मिळणारी प्रेरणा. तर आपली जी त्रिपुटी आहे, ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय. ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचं ते, ज्ञान म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया, जाणून घेण्याची क्रिया, आणि ज्ञाता म्हणजे जो जाणायचं तो. आणि ह्याचं स्वरूप कसं आहे, ज्याला जाणायचं त्याचं स्वरूप कसं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम. म्हणजे ज्याला जाणायचं त्याचं स्वरूप ज्ञानस्वरूप आहे, जाणायची जी प्रक्रिया आहे ती ज्ञानस्वरूप आहे. आता ज्ञानस्वरूप ही प्रक्रिया ज्याला जाणायचं त्या ज्ञानाशी एकरूप होऊन गेली. आता दुसरी वृत्ती म्हणजे इंद्रियानं वृत्ती शिल्लक राहिली, म्हणून ज्ञानवृत्ती आत्म्यात मुरावी, म्हणून त्याचं ऐक्य होऊन गेलं. म्हणाले भक्त धरावा हृदयीशे. भक्ताला भगवंताने आलिंगन द्यावं, त्याला जसा आनंद होईल. आणि मग तो भक्त म्हणतो काय, चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली, धावली हो पावली हो ही विठाई माऊली, चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. म्हणजे आपण त्या कवितेत सांगायचंय की कमी प्रतीची एखादी गोष्ट जास्त, जे श्रेष्ठ जी गोष्ट आहे ती कमी प्रतीच्या गोष्टीला कसं स्वीकारतो. चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. पुष्कळ मोठी कविता आहे. भक्त धरावा हृदयीशे शुभे सत्या सुख गमले तैसे रोमठा कले देहावरती आनंदाश्रू नयनी श्रवती. आणि ते चित्र पाहिल्यानंतर हिची समाधी लागल्यानंतर कळलं, देवान विसरून गेली रुक्मिणी. सख्या परस्पर हसती. आणि बाकीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या हसू लागल्या, म्हणाले बरोबर आता बाण लागलेला आहे म्हणजे बरोबर. सख्या परस्पर हसती अंगे हृदय मुखे नित कुलकन्यांचे असे जाण सख्यानी जाणून साचे. विवृत्त भीष्मका निवेदिले ते झाला अतिशय मोद मनाते. आणि आता हिची पसंती झाली, पण म्हणून ही काय स्वतः जाऊन सांगेल का भीष्मराजांना आपल्या वडिलांना, बाबा हे बघा हे माझ्या मैत्रिणीने आणलेला फोटो, हा मला आवडलाय बरं का, असं थोडी स्वतः जाऊन लागणार. म्हणून आपण इथे सांगतात हृदय मुखे नित कुलकन्यांचे. ज्या कुलकन्या आहेत, चांगल्या घरातल्या मुली आहेत, त्याचा असा उद्धटपणा करणार नाही, असा उतळेपणा करणार नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी आता हे आपलं जुळवून दिलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या जणी चळकाय माळकाया भीष्मकांच्याकडे गेल्या. वृद्ध जावलं त्यांनी ते दाखवलं आणि म्हणले पसंती झाली. आता तुम्ही काय इथे म्हणले इंटरव्ह्यू घेत बसला तर अपॉइंटमेंट झाली इकडे. वृद्ध जावलो प्रिय बाळानं मंदामुची दृष्टी धन्य तुम्ही सर दाखविले केली मज सुखवृष्टी जय हरी सुखगंधा.
खरंच म्हणाले साठीच्या काळामध्ये दृष्टीला कमी दिसायला, तशी आमची दृष्टी मंद झाली. आम्हाला दिसलाच नाही हा जावई म्हणून याचा विचार करावा असं मला विचारच आला नाही. पण हे बघा, यद्भूषण हा मिळे जावई असेल काही तुझी पुण्याई. तो जावई मिळावा अशी इच्छा माझी आहे, पण माझी पुण्याई आहे का तेवढी कृष्ण मला जावई म्हणून मिळावा म्हणून? असं ठीक आहे, आपुला आपण यत्न करावा, येईल यश जरी तुझे देवा. आपला पण आपल्याकडनं प्रयत्न करायचा, भगवंताला मान्य असेल जुळून जाईल. तये कोकणी ज्येष्ठ सुद्धा परिणचते पटले. रुक्मी नावाचा यांचा जो मुलगा होता, रुक्मिणीचा भाऊ होता, त्याला ते आवडलं नाही. त्यांनी आपल्या मित्राला त्यांच्या ठरवलं होतं तिला शिशुपालाला. तये कोकणी पितया म्हटले, वा वा इतका करून विचार आज योजिला काय तरीवर. वृद्धपणे निज बुद्धी चळते म्हणती जनते खरेच दिसते. इतके दिवस झाले तुम्ही इंटरव्ह्यू घेताय म्हणाले, आणि शेवटी हा निवडला. बरोबर आहे म्हणाले, साठी बुद्धी नाठी म्हणतात ना, तसं अनुभव आलाय ना मला तुमच्या बाबतीत. तुम्हा अन्यथा पटला नसता कपटपटू हा गवळी दाता. खरं म्हणजे एरवी तुम्हाला हा पटण्यासारखा मुलगा नाहीये, गवळ्याचं पोर आहे आणि कपटी अतिशय कुटील. राजे आपण चतुसमुद्री राजहीन तो असे दरिद्री. आपण राजे आहोत. काय विदर्भाचा राजा होता ना तो, भीष्मक राजा. तर म्हणाले तो काही राजा नाही आहे, कारण तिला तरुणपण पाहिजे होतं उपभोगासाठी. आणि म्हणून त्या मुलाला त्यांनी सांगितलं की तुमचं तारुण्य मला द्या. तर त्यातला यदू तयार झाला नाही, दुर्वसू तयार झाला नाही, पुरु तेवढा तयार झाला. आणि म्हणून त्यांनी यदूला शाप दिला की तुला राज्यावर बसता येणार नाही कधीच, ते यादव वंशी सगळे. आणि म्हणून कृष्णाच्या याच्यामध्ये लोकशाही होती, तिथे राजा नव्हता. राज्य आपण चतुसमुद्री राजहीन तो असे दरिद्री. अशा निजतनया देण्याहून फार बरे द्या कुपी ढकलून. अशाला आपली मुलगी देण्यापेक्षा तुम्हाला मुलगी जड झाली का विरी ढकलून द्या ना. मग मूर्खपणाचे सुत भाषण ते परिसुनी भीष्मक राजा. म्हणे मनी हा कसा निघाला दिवटा मुलगा माझा जय हरी सुखकंदा. कसे विचार द्यायचे म्हणाले. पुढे असा रखे करीन रुक्मी पूर्ण विचारे बोलत सेमी. न चपिकले मम केस उन्हाने विचार कर तू शांत मनाने. शौर्य धैर्यमती बघता विक्रम श्रीकृष्णासी शौर्य धैर्यमती बघता सद्गुण. श्रीकृष्णासी पुढे कवण शक्ती जया शतरूप निर्माया. राज्यहीन तो म्हणणे माया. अरे त्याला राज्य नाही म्हणतोस तू, तो राजा होऊ शकत नाही म्हणतो, पण अनेक राजे निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्या जवळ आहे ना. आपण सांगायचे भले तो किंग नसेल पण किंग मेकर आहे. आपण सुद्धा आपल्या शिक्षणासंबंधी सांगताना म्हणायचे ना की मी कुठं PhD आहे, ते तुम्ही सगळे PhD असलेले लोक बाबा. अरे अप्पा PhD नव्हते, पण आपण 4 PhD निबंध तपासायला आपल्याकडे आले. 4 लोकांची वायवा आपण घेतलेली आहे, परीक्षा घेतलेल्या आहेत आपण. शक्ती जया शतरूप निर्माया. राज्यहीन तो म्हणणे वाया. रुक्मिणी सही तोच वावर. बरे बाई तुझी माझी गोष्ट झाली, मी निवडलाय, तुला पसंत नाही. त्या रुक्मिणीचा विचार करशील. आयुष्य कुणाला घालवायचंय? रुक्मिणीला घालवायचंय, तिचा विचार करायला पाहिजे. रुक्मिणी सही तोच वावर. तो म्हणतो ती ही दिसते मूर्ख पुरेपूर. ती मूर्ख आहे पोरगी, तिला काय कळते म्हणून. गर्वे ताठून रुक्मी म्हणाला काय तिला कळते पोरीला. पाहूया ते तुमची बुद्धी म्हणून दिली संधी. आता आपण यात पडावे माना फुले राखून घ्यावे. तुम्ही काय काय करता ते एकदा बघू दे तरी, म्हणून तुम्हाला इथपर्यंत संधी दिली म्हणाले. आता तुम्ही अजिबात याच्याकडे लक्ष घालायचं नाही. आणि दमघोषाचा पुत्र सुलक्षण चेदी देशाचा राजा. धीर वीर शिशुपालाची होईल समजा शालक माझा जय हरी सुखकंदा. चेदी देशाचा दमघोष त्याचा मुलगा जो शिशुपाल तो माझा मेवणा होईल म्हणाला. तो ही धीर आहे वीर आहे. मोठ्या मोठ्याने शब्द म्हणले म्हणून ते काय असतं का तसं. धीर वीर शिशुपालच होईल समजा शालक माझा जय हरी सुखकंदा. आड येऊनी वृथाच माते हसे करुनी न घ्याच नाते. वधुनासे त्याम सुता धमाने भीमकास घातली बंधने.
एवढं म्हणून थांबला नाही, त्यांनी भीष्मक राजाला तुरुंगात टाकून दिलं. त्याचा काही म्हाताऱ्याने अजून काही मध्ये मला अडचण आणू नये म्हणून. घेऊन हाती सकलैश सूत्रे निज मित्रासी धाडित पत्रे वक्रदंत पौंड कशालवासी ससैन्य यावे या लग्नासी. आणि आपल्या सगळ्या मित्रांना सांगितलं तर लग्नाला कोणी सैन्य घेऊन यायला सांगतं का हो? लग्नाची आमंत्रण पत्रिका कशी असते? सहकुटुंब सहपरिवार सहसैन्य असतं का त्याच्यात लिहिलेलं? हा, निवडणुकीच्या प्रचाराला जायचं तर सहसैन्य पाहिजे, बरोबर आहे. सैन्य सुद्धा शस्त्रासहित पाहिजे, नुसतं सैन्य घेऊन काय करणार? पण लग्नाला जायचं तर कशाला पाहिजे सैन्य? पण ह्यानं मुद्दाम पत्र पाठवली सगळ्यांना की सैन्य घेऊन या तुमचं. ससैन्य यावे या लग्नासी सन्मानाने करी निमंत्रण वरदेवा शिशुपाला लागण तदा तयामती मंदा वाटे स्वर्ग राहिला दोनच बोटे. शिशुपालाला नवरदेव आहे, मोठ्या प्रेमाने आदराने आग्रहाने आमंत्रण केलेलं आहे. आता त्या शिशुपालाला असं वाटलं की बस स्वर्गाचा दोनच बोट राहिला मला. शृंगाराया मग दिनपुरन रुक्मिया ज्ञा करी तत्पर निमुटबा पुढे लोकरावती काय चालते सत्ते पुढती. सत्ता असली की ती कशी राबवायची ती सत्ताधाऱ्यांच्याकडनं शिकावं. आपली सत्ता, त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही, कोणताही पक्ष अपवाद नाही. भाजपच्या कार्यकर्त्याच्या मुलाचं लग्न झालं औरंगाबादला, केवढा जंगी लग्न केले त्यांनी. कशाला ते राष्ट्रवादीच्या लोकांना नावं ठेवायचं? आपल्या पक्षाची कोणाची नावं घ्यायची काही जरूर नाहीये, पण हातात सत्ता आली की मनुष्य काय करू शकतो त्याच्यासाठी सांग. याच्या हातात सत्ता होती, ती सत्ता त्यांनी राबवली आणि सगळ्यांना आपल्या याच्यासाठी राबवलं सगळं. शृंगारा या मग दिनपुर रुक्मी आज्ञा करी तदर निमुटबा पुढे लोकरावती. आणि त्या लग्नातले मोठे मोठे जे अटेम्प्ट असतील खर्चाचे ते जो घेईल ना तो याच्या जवळचा जास्त आहे की नाही? असतं की नाही? माहिती की नाही तुला? तुला काय माहिती? वृद्धपणे हतबल झालेला भीष्मक राजाची ती व्याकुळ झाला मार्ग दिसेना व देशुतेसी अंती जय हरी सुखगंधा. आता तो तुरुंगात टाकलेला त्याला, तो बिचारा काय करतो? त्याने रुक्मिणीला जवळ बोलवलं आणि सांगितलं प्रियकन्ये गे भाग्यवती तू म्हणून जडे तव हरिवर हे तू संमत वजसी निवड तुझी काय करू परी समर्थ नाही. वृद्धपणे पुत्राचे आधीन बाळे सहज होते जीवन यातून काही वाट तू जगे चतुर मुली तुझ कथणे न लगे देतो आशीर्वाद तुला मी ईश पाठ राखील या कामी प्रताप आहे तदी अद्भुत सिद्धी जाईल तुझा मनोरथ. भीष्मक राजाने आपल्या मुलीला जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुझा विचार उत्तम आहे, तू कृष्णाशी लग्न करायचं ठरवलंय, उत्तम गोष्ट आहे, माझाही तुला पाठिंबा आहे. पण काय करणार म्हणे, मला त्यांनी तुरुंगातच टाकून दिलंय का, आता मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. पण तो म्हणाले जो शरण येईल ना त्याचा तू पाठीराखा होतो, तेव्हा तू त्याला मनोभावाने शरण जा, तुझं कार्य झालं म्हणून समज म्हणा. प्रताप आणि तो पराक्रमी आहे, त्यामुळं त्याच्या जर मनात आलं तर तो कोणत्याही पराक्रमाने तुला तो व्यवस्थितरित्या घेऊन जाईल. निजा गरजे गुणमंतपणाने अवगणिले तातास हटाने ऐकून झाली यथार्थाला गोंधळून ती जात सुशीला. आणि आपल्या करता आपल्या भावाने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकून दिलंय हे नुसतं ऐकलं तरी तिला अतिशय दुःख झालं. रुक्मिणीला प्रत्यक्ष जाऊन बोलल्यावर तर जास्तच वाटलं. तिने देवीची प्रार्थना केली, कुलस्वामिनी माया अंबिके रक्षी मज या समयी शरणपदामी अनन्य भावे मार्ग दाखवी देवी जय हरी सुखकंदा. देवीची प्रार्थना केली की देवी आता तूच मार्ग दाखव मला. आणि संस्कृत एक सुभाषितकार सांगतो, न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति. की देव एखाद्याचं रक्षण करायचं असेल तर हातात काठी घेऊन गुराखी जसं गायांचं रक्षण करतो, गाई गुरांचं रक्षण करतो तसं नाही करत. ज्याचं रक्षण करते त्याच्या बुद्धीला प्रेरणा देतो, हे असं बाबा. तसं आता रुक्मिणीला प्रार्थना करते की माझं रक्षण कर देवी. हृदयनाथ यदुवंश विभूषण रक्षक दुसरा नसे जयाविण तया निरोपू भावरुधीचा कुणी पाठवून विश्वासाचा
आणि तिच्या मनामध्ये एकदम आलं की मी दुसऱ्या कोणासाठी त्या रक्षणासाठी कशाला प्रार्थना करू? ज्याच्या चरणी मी माझं मन अर्पण केलेलं आहे त्यालाच माझ्या रक्षणासाठी ये म्हणून सांगते. आणि म्हणून तिने विश्वासाचं म्हणजे सुदेव ब्राह्मण तिच्या घरातले कुलपुरोहित त्यांना बोलवलं आणि सांगितलं, बाई सत्वर सुदैव जीला चरण असे मनी चिंतून सुशीला, बाई सत्वर सुदैव जीला चरण धुवनी अर्घ्य समर्पून केले त्यांचे सादर पूजन. वंदन करुणी नम्रपणाने वदत तयासी नतवदनाने, विप्रवरा मी अनाथ आजी एक कार्य मम कराल कारणे. सुदैव ब्राह्मणाला बोलवलं, त्यांचं अर्घ्यपाद्याने पूजन केलं आणि मग सांगते आपली इच्छा की माझं एक काम आहे, तुम्ही करू शकाल का? कोमल आहे हृदया फुले विनवाया म्हणून मी धजले. तुमचं हृदय कोमल आहे म्हणून विनंती करण्यासाठी मी धारिष्य केलं. बरं थोडं हे बघा, द्वारकेस जाऊन मग काय काम आहे म्हणून त्यांनी विचारायला सांगते. द्वारकेस जाऊन मजसाठी वळवा श्यामल हरी जग जेठी. द्वारकेला जा आणि कृष्णाला माझ्या बाजूनी वळवा, कारण हृदय वाहिले हरिचरणी मी तरी मज शिशुपाला ते. देण्यास जला ज्येष्ठ भ्राता जरी नरुचे पितया ते. जय हरी सुखकंदा. मी कृष्णाला माझं मन त्याच्या चरणी अर्पण केलेलं आहे, पण माझ्या भावाने मला त्या शिशुपालाला द्यायचं ठरवलंय आणि वडिलांना ते पसंत नाही. मी केले हे वडिलांना पसंत आहे, म्हणून सुदैवा असे करावे की हरिने मज घेऊन जावे. ना तरी माझे समाप्त जीवन काय करू तरी तुम्हास यावून. तेव्हा कृष्णाला विनंती करा की त्यांनी यावं आणि मला घेऊन जावं, नाहीतर तिथे मी माझे प्राण त्याग करेन. हे बघा, परोपकारी वृद्ध आपुले सदया यास्तव याचन केले. तुमचं कसं वागणं तुमचं कसं आहे आतापर्यंत मी पाहिले ते परोपकाराने वागता तुम्ही, आणि म्हणून मी तुम्हाला याचना करते की एवढं माझं काम करा. सदया यास्तव याचन केले द्विजवर्या मी शरण तुम्हासी तारा अथवा मारा मजसी. वेद निपुण तो सुदैव चित्ती हर्षित झाला परिसून विनती. का कृती काय तुकी देवी यात धन्यता मला सवावी. अगर रुक्मिणी म्हणाले त्याच्यासाठी तू इतकी काकूट करण्याचं काय करणार आहे? तू जे काम सांगितलेस ना त्या कामात मला स्वतःला धन्यता प्राप्त होणार आहे. याच निमित्ते जगदीशाचे दर्शन मजसी घडावयाचे. संशय कसला न तरी आता तुझ्या करीच्या परिदे लिखिता. मी निश्चित जाणार मी तुझं हे काम करणार नाही, पण एक काम कर. काय की तू तुझे जे अंतःकरणाचे जे भाव आहेत ना ते का कागदावर लिहून दे. मी तो कागद भगवंताकडे पोचतो. नुसतं तुझ्या अंतःकरणाचे भाव माझ्याच्याने सांगणं होणार नाही म्हणाले. आणि अल्पही जरी लिहिली अक्षरे श्रीकृष्णा सतरीती. अर्थ बहुल रमणीय जणू का महाकवींची रीती. जय हरी सुखकंदा. तुझ्या हाताने लिहिलेल्या 4 शब्दामधून भगवंत जे जाणून घेतील ते मी जाऊन प्रवचन केलं तरी त्यांना समजायचं नाही म्हणाले. असू आम्ही विद्वान तरी आम्ही व्यासपीठावर बसून प्रवचन करू, पण हे कोमल भाव व्यक्त करण्याचं सामर्थ्य नाही आमच्याकडे. असू आम्ही विद्वान तरी तव वचनाची सरी न येई. भव्याशा वटवृक्षावरती मधुर सुवासी फुले न येते. वडाचं झाड मोठं असतं म्हणाले. सावलीला पुष्कळ 100 माणसं राहू शकतात त्याच्यावर. 100 शेकडो पक्षी गर्दी करून राहू शकतात. पण सुंदर सुवासी फूल एवढ्याशा मोगऱ्याच्या छोट्या रोपट्याला येतात म्हणाले. ते काही वडाच्या झाडावर येत नाही. मधुर सुवासी फुले न फुलती. लिही त्वरेने वेळ करीना. आजचा आहे सुमुहूर्त गमना. शुभस्य शीघ्र. आता ताबडतोब लिही म्हणाले. आजचाच मुहूर्त चांगला आहे जायला मला. आग्रह केला बहुत सखीने. आता मैत्रिणी अगं लिही ग अगं तसं काही हिच्या मनात नव्हतंच. मैत्रिणीने लगेच साहित्य आणून दिलं. कशी तरी मग रजे शालिनी. रत्नशलाका घेऊन हाती धवल रेशमी पट्टावरती. पांढऱ्या शुभ्र रेशमी वस्त्रावर केशरी रंगाने रत्नाच्या शलाकेने रत्नाच्या काढणी तिने भगवंताला पत्र लिहिलं. जणू प्रेममय केशर रंगी हे तरुतीचे लिही शुभांगी. केशरी रंग हा प्रेमाचा प्रतीक म्हणून मानला जातो आणि म्हणून केशराच्या रंगाने तिने त्या रेशमी वस्त्रावर सुंदर पत्र लिहिलं. आणि हृदय तुझे ते लिखित घेऊनी. पत्र नाही जणू रुक्मिणीचं हृदय असलेले ते पत्र घेऊन
सुदेव ब्राह्मण द्वारकेला गेले. सुदेव ये द्वारका पट्टणी करीत हरिसानंद स्वागत बहुम उपचारे पूजी त्याप्रत. आता ब्राह्मण आले तेव्हा त्यांचं आतिथ्य करायलाच पाहिजे. निरीच्छ भगवंताने प्रार्थना केली पहिल्यांदा, निरीच्छ तुम्ही काही माझ्याकडे आता मागू नका. निरीच्छ विद्यावंत दयाळू शांत तपो धनराशी असे द्विजोत्तम भाले असे द्विजोत्तम आपण आला कृतार्थ करण्या मजसी जय हरी सुखकंदा. भवत्पदरजे पावन झाले सदनन सदे पट्टण सगळे. तुम्ही आलात, तुमचे पाय आमच्या राजवाड्याला लागले नाही, गावाला लागले ना, राजधानीला लागले. सगळी राजधानी पवित्र झाली. सेवा सांगून मज भूदेवा उपकृतान तदास करावा. हमारे लायक कोई सेवा बताइए. करायचं काही नसतं. हे उत्तर प्रदेशात सांगते ना, मला कृष्णाचं नाही सांगत. उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही गेलात की 10-15 हे पंडे तुम्हाला फेरा घालतात. बोलिए माताजी, बोलिए हमारे लायक सेवा, बोलिए बोलिए हमारे लायक कोई सेवा. करणार काही नाही. भवत्पदरजे पावन झाले सदन नुसते पट्टण सगळे. सेवा सांगून मज भूदेवा उपकृतान जदास करावा. भगवंतांनी खरंच हात जोडले, दाबी नाही, प्रेमाने म्हणाले खरंच काय मी तुमची सेवा करू शकतो सांगा. हरिवचने त्या दिल. आणि कृष्णाचं ते वागणं बघितलं आणि या सुदेवाचा अंतःकरण भरून आलो. हरिवचने त्या द्विज गई वरला नावरती नय नाशू दयाला. तुला आता शोभे हरी हे कौतुक सन्मार्गाचा तू उपदेश ग. कसं वागावं हे तुझ्याकडनं शिकवणार. नेत जसा द्विजन संदेशा तसेच माते समज परेशा. तिकडे द्विज जो आहे तो नलाचा संदेश घेऊन दमयंतीकडे गेला होता. इकडे रुक्मिणीकडून संदेश घेऊन द्विज म्हणजे मी, तो द्विज म्हणजे पक्षी होता आणि तो द्विज म्हणजे ब्राह्मण आहे. आम्ही इथे तुझ्याकडे आलो होतो. तसेच माते समज परेशान विदर्भ नंदिनी रुक्मिणी पाठवी तम जसी तव चरणी. करा करावी रक्षा या तिचं हेच मागणे माझे. वाट पाहते ही तव घे पत्र तुला दिले जय जय हरी सुखकंदा. ती तुझी वाट बघते म्हणाले. तेव्हा लवकरात लवकर निघा आणि तिचं संरक्षण करा. अजून पत्र वाचलंच नाही भगवंतांनी, तरी यांचं म्हणणं सुरू लगेच पुढचं पत्र कसं होतं ते. गोल टपोरे सुरेख अक्षर उत्सुकतेने बघे परात्पर. सुंदर अक्षर आहे, स्वच्छ लिहिलेलं आहे. त्याच्यात आपलं आपण लिहिलेलं आपल्याला वाचता येत नाही स्वतःला, अशी अक्षर माणसांची असतात. उत्सुकतेने बघे परात्पर रुचितील भाव मौक्तिका. हृदय रूपी शिंपल्यातले भावाचे मोती जणू प्रेम गुणी गुंफिले जणू का. प्रेमाच्या दोऱ्यामध्ये गुंफून हे रुक्मिणीनी भगवंताकडे पडले. काय होतं पत्र ते. ऐकोनिया भुवन सुंदर सद्गुणाते काणी शिरून हरती सकल श्रमाते. सौंदर्य जे बघून सार्थक लोचनासी माझे जडे हृदयनाथ भवत्पदासी. तुमचं आतापर्यंत पराक्रम, तुमचं सौंदर्याचं वर्णन हे सगळं मी ऐकलं आणि माझं हृदय मी तुम्हाला देऊन टाकलं म्हणा. असं आहे मला माहिती आहे. विद्याधिकार कुलशील स्वरूपताही सहजैलशी तुझ जगात कोणीच नाही. जाणीवही असून देव कुलीन कन्या तू तेच इच्छितपती म्हणून अनन्या. ती तुझं अधिकार, तुझी विद्वत्ता, तुझं सौंदर्य, तुझा पराक्रम या दृष्टीने तुला योग्य अशी कोणीही स्त्री जगामध्ये असणार नाही मला माहिती. पण तरी सुद्धा मी थोडं दार्ष्ट्याने तुझी सेवा करायला मिळावी म्हणून विनंती करते. चित्तेवर आणि एकदा तर मी आता मन माझं तुझ्या चरणी अर्पण केलंय, त्यामुळे मी जाया झालेलीच आहे. चित्तेवरून तुझं मी तव होत जाया. हे आता माझं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आली आहे. घे दाव सत्वर ताम जवा चवाया. घालील थाड शिशुपाल कळेल केव्हा. कोल्हा स्वभाव पळवी रुचते न सिंहा. तो शिशुपाल येईल केव्हा माझा हा करग्रहण करील. भावाच्या संमतीने ते सांगता येत नाही म्हणाली. आणि म्हणून आपला हिस्सा जो आहे सिंहाचा तो जर कोल्ह्याने पळवला तर ते सिंहाला आवडतं का म्हणाले. केली व्रते नियमही धरले विशेषी. पूजियले सतत देव गुरुद्विजासी. ना लाविले कधीच विन्मुख याचकाते. तर हे मी काय केलं, हे तिचं काय जाहिरात करायची होती तिला नाही. या सगळ्याचं जे काही
पुण्य असेल की माझ्याकडे आलेलं याची कधी विनू केला नाही, मी नाना प्रकारचे वर्तनियम केले, या सगळ्याच म्हणून जे काही पुण्य असेल ते तुला इथे येण्यासाठी प्रवृत्त करू म्हणा. ते पुण्य उद्यत करो तुझं यावया ते आले. तिथली परिस्थिती काय आहे? आले सैन्य वगैरे काही आहे. आपली इच्छा नुसतं सांगणं वेगळं आणि परिस्थितीचं वर्णन करणं वेगळं. परिस्थितीचं वर्णन एवढ्यासाठी की त्या माणसाला निर्णय घेणं सोपं होतं ना, त्या माणसाला निर्णय घेणं सोपं होतं आणि म्हणून हे चातुर्य आहे लिखाणाचं रुक्मिणीच्या. रक्ष ते आले सैन्य मग देश विदूर थादी रक्षावया परिणया पुरभूपचेती सर्वातया श्रीजबाहू पराक्रमाने दंडून मनसी राक्षस पद्धतीने. आपल्याकडे लग्नाचे विवाहाचे 5-6 प्रकार सांगितलेले, त्यात राक्षस पद्धती हा विवाह आहे, एक पद्धत आहे. राक्षस पद्धत म्हणजे मुलीला पळवून द्यायची आणि मग आपल्या घरी जाऊन लग्न लावायचं अशी पद्धत आहे. बहुतेक क्षत्रियांना त्याची सवलत आहे. सवलत म्हणजे तसंच त्यांनी केलं पाहिजे क्षत्रियांनी. मुली पळवून आणायच्या चांगल्या चांगल्या मुली असेल, कारण असे पुढची जी प्रजा आहे ना ती चांगली निपजली पाहिजे ना, म्हणून चांगल्या मुली आणायच्या आणि त्यांना इथे पळवून आणून लग्न लावायचं. तर म्हणाली तुम्ही मला परापर्यंत पळवून या, पण इथली परिस्थिती काय आहे? परिस्थिती अशी आहे की रक्षावया परिणया पुरभूपचेती. तर शिशुपाल आहे ना त्याच्या संरक्षणासाठी बाकी सगळं सैन्य आलेलं आहे त्याच्या संरक्षणासाठी म्हणून. आणि म्हणून तुम्ही सर्व आता या सरीच्या बाहू पराक्रमाने दंडूनने मनसी राक्षस पद्धतीने आली समीप बहु लग्न तिथी मदीय आता विलंब करण्या उरली सोय. माझ्या भावाने जे लग्न ठरवलंय त्याची लग्न तिथी शिशुपालाबरोबरची लग्न ठरवलंय त्याची लग्न तिथी आता जवळ आलेली आहे. आता वेळ घालवायला संधी नाही. मी योजना तुझं कशी सुचवू शकेन झाले भये करून या मतीहीन दीन. आता काय होते याच्यामुळे मी अतिशय बावरून गेलेली आहे, गोंधळून गेलेली आहे. त्यामुळे याच्यामुळे तुम्ही असं करा असं सांगण्याची मी तुम्हाला योजना कशी सुचवणार? एकच सांगते म्हणाले तुम्हाला अखेरचं, इच्छा जरी न पुरली मम पद्मनाभ देही न जीव सहसा हसणून जीव केऊन जन्मशत उग्र तपे तुझे ते पावे न पाय शिवही नमितो जयाचे. एक शेवटचं सांगते की माझी जर इच्छा जरी पूर्ण झाली नाही तर जी भासणून मी जीव देईन आणि पुढचा जन्म घेईन की जे पाय प्रत्यक्ष भगवान शंकरांनाही वंदनीय होते ते पावलं ते तुमचे पाय मी मिळवशा राहणार नाही. भाव करीत प्रेमळ भाषा रिजवी डुडवी श्री जगदीशा अर्थगर्भ थोडक्यात सुंदर लिहितोच की चतुर खर ओखर. आणि अतिशय भावपूर्ण उत्कट भाव सगळे व्यक्त केलेले त्याच्यामध्ये सगळ्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. आणि असं ते भगवंत पत्र वाचताय. एकदा वाचून झालं, दोनदा वाचून झालं, 3दा वाचून झालं, ते पत्र वाचतच राहिले भगवंत. ब्राह्मणीकडे बघतच राहिला. अभिनव कोमल भाव उदयले परमेशाच्या हृदयी भरा येई अमृत रुजण ऋतुराजाच्या हृदयी जय हरी सुखकंदा. वसंत ऋतू प्राप्त झाल्यानंतर जसं आपल्याला मोहर येतो तसं भगवंताच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले ते सगळं पत्र वाचून झाल्यावर. आणि विविध छटा तरळती मुखावर श्रीहरीच्या शंकला विप्रवर. आणि भगवंताच्या मुखावर आपला जो चेहरा आहे ना तो आरसा आहे म्हणतात ना आपल्या भावनांचा. तसं ते वाचत असताना सुरुवातीला तिने समर्पित केलेलं मने सांगितल्यानंतर त्याला कॉलर काढ करायला विषय वाटली असेल भगवंताला. अरे हो आम्ही कुछ कम नाही. नंतर त्या तिचं समर्पणाची भावना ऐकली, तिच्याविषयी खरंच करुणा वाटली असेल. नंतर ते सैन्य सगळं आले, त्याचं संरक्षण नवऱ्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी सगळं सैन्य आले. ऐकल्यावर संतापाने डोळे थोडेसे भोया चढले असतील. हे सगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले तो ब्राह्मण जवळ बसलेला सुदेव ब्राह्मण पाहतोय. परिवधू प्रभूचा दक्षिण नयन स्फुरून तयाचे शांतवीत मन. त्याचा उजवा डोळा जो आहे भगवंताचा तो लवत होता. त्या ब्राह्मणाने ते पाहिलं, आपलं कार्य होणार. आणि तिच्या मृदुहृदयाते अवमानावे गमे कुणाते फुले जरी चरणास वाहिली म्हणून कुणी का पदी तुडविली. की तुमच्या चरणी मी माझं मन वाहिलेले म्हणून रुक्मिणीने सांगितलं. आता कुणी आपण फुलं कोणाची आपण पूजा करतो, पायावर फुलं वाहतो. आता ते किती पायाने कुणून टाकतो का फुलं? ती पायावर वाहिलेली फुलं जातो म्हणून त्याचं हे करतो, सुगंध घेतो नाकाने.
म्हणून कुणी पदी घडविली वदे प्रगट तो सुदैव सज्जन मौन कशाचे समजू लक्षण स्थानी सप्तमन उपकन्येचे फल देतील नाग्रह उच्चीचे म्हणाले तुम्ही काही बोलत नाहीये पत्र वाचून झालं तुमचं मी बघितलं एकदा वाचलं दोनदा वाचलं तीनदा वाचलं तुम्ही वाचतच राहिलात निर्णय भाव तुमच्या चेहऱ्यावर प्रगट झाले पण तुम्ही बोलत काही नाहीये तुमचं एक मौन कशाचं लक्षण समजायचं मौनम संपत्ती दर्शन समजू का मी कारण आमच्या रुक्मिणीची जी राजकन्येची जी पत्रिका आहे तिच्या सप्तम स्थानी उच्चीचे ग्रह आहे पण ते उच्चीचे ग्रह फळ केव्हा नेतील तुम्ही जर हो म्हणालात तर फल देतील ना ग्रह उच्चीचे प्रसंग खाली बघावयाचा मज विप्रास नाही हो साचा एकच विनंती म्हणली तुम्हाला की मी ब्राह्मण इथला कुलपुरोहित आहे विदर्भाचा तुमच्याकडे विनंती करायला लागल तेव्हा खाली मान घालून मला जाण्याचा प्रसंग येऊ देऊ नका तेवढं करा बघत तेवढं नाहीये माझ्या मौनाचं लक्षण असं का समजा तुम्ही चे नाही तसे सुदैवा उपाय चिंतित काय करावा रुक्मिणीने तिथली सगळी परिस्थिती कळवली ना त्या दृष्टीने काय करावं म्हणून विचार करतो म्हणून तुमच्याशी बोललो नाही मी तुम्ही म्हणताना की संशय बाळगण्याचं कारण नाही म्हणाले एक मला सांगा नृपकन्या येईल जरी का नगराच्या बाहेरी तुमची राजकन्या कोणत्या निमित्ताने राज्याच्या नगर राजधानीची आहे त्याच्या बाहेर थोडी येऊ शकते का तरी सुलभ मग कार्यकडे हे बोलत नत काही वारी सुखगंधा की राजकन्या अशी जर बाहेर काही काळापुरती जर येणं येऊ शकली सुदेव ब्राह्मण म्हणाले हो आमचं देवी समितीच गावाच्या बाहेर आहे आणि लग्नाच्या आधी त्या देवीची ओटी भरावी लागते जाऊन पूजा करून भगवंत म्हणजे द्या टाळी झालं काम म्हणून समजा म्हणाले काम झालं सहजी येईल संधी तैसी विप्रनिवेदन करी हरीसी लग्नापूर्वी कुलदेवीची ओटी भरणे रीत वधूची नृपदानी पासून ते दूर वनात आहे देवी मंदिर कार्य आहे तडी सगळे दे श्रीकृष्णाने हासून म्हटले उठा उठी रथ सिद्ध झाला धवल चपल विजय समाश्वदयाला मेघ पुष्प सुग्रीव बलावक शब्दसे हे शुभ जोडी दारुक सुदैव विप्रास वेवदारी चढे रथी नरवीर केसरी पवन गतीने धावे सेंदन ठरदिन त्यावर विस्मित लोचन भगवंतांनी त्या सुदैव ब्राह्मणाला रथामध्ये घातलं वाऱ्याच्या वेगाने रथ धावायला आणि इकडे पाठीमध्ये आता बलराम दादा एकटाच हरिजा तारा या वैदर्भी नृपकन्या कळत आहे रेवती पतीनी निघे घेऊनी सैन्या जय हरी सुखकंदा आणि बलराम दादाला कळलं म्हणाले हे हा विदर्भ देशामध्ये गेलाय एका राजकन्याचं हरण करण्यासाठी गेलाय आता त्याला माझ्या मदतीची गरज नाही पण मला न सांगता निघून गेलाय पण मी मोठा भाऊ आहे ना माझं काम आहे त्याच्या मदतीला जाण्याचं म्हणून सैन्य घेऊन पाठीमागे बलराम झाली कडे एकच गाई गुड्या तोरण गणती नाही सोनसळी रेशमी वितानी अमरपुरी समती नृपदानी मंगलवाद्ये वाजत सोनसळी म्हणजे जरीची वस्तू जर हा शब्द उर्दू आहे म्हणून आपण मराठी शब्द वापरलाय सोनसळी सोन्याच्या रेषा असलेलं वस्त्र सोनेरी रेषा असलेले वस्त्र सोन्याच्या नाही पूर्वी निघत होतं म्हणे सोनं चांदी निघायचं म्हणे त्या पैठण्या बिठण्या कद काय असायचे त्याच्यातून झाली इकडे एकच घाई गुढ्या तोरण गणती नाही सोनसळी रेशमी वितानी अमरपुरी समती नृपदानी मंगलवाद्ये वाजती नाना वारयोषिता करीता नाना प्रत्येक ठिकाणी अशा जेव्हा मिरवणुकीचा उल्लेख आहे ना तेव्हा उल्लेख आहे वारयोषिता करीता नाना कुठेही घरातली कुटुंब रस्त्यावर नाचतायत असा कुठेही उल्लेख नाही वारयोषिता करीता नाना शाल्वजला सुत दमघोषादी ताठून देवी सलजन मानते घटी बघावी उत्सुकतेने हर्षित हृदयी शिशुपालाने ते घटिका यंत्र असायचं म्हणे पूर्वी माहिती त्याची रचना काय असायची तर ते घटिका यंत्र ती घटका ती बुडायची ती पाण्यामध्ये ती केव्हा पडते म्हणून त्यानं भोकच मोठं करून ठेवलं म्हणे त्याचं की ते लवकर बुडावं तो तितका उत्सुक तिकडे शिशुपाल आणि रुक्मिणीची काय अवस्था होती परी रुक्मिणी व्याकुळ होई पळ पळ बुडतो विपदा डोही की आपण संकटाच्या खाईकडे चाललो असं रुक्मिणीला वाटत होतं
धीर द्यावया भगती तुमची जशी सख्या स्वयेच्या मनी उदासी. तिच्या मैत्रिणी भोवताली होत्या, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. का गं, येईल कृष्ण, अजून वेळ आहे, घाबरू नकोस तू, असं धीर सोडू नकोस. पण त्यांचं मन त्यांना खातंय, अजून आला नाही म्हणजे आता अक्षतेची वेळ आली, अजून आला नाही म्हणजे आता देवीला जायची वेळ आली, असं त्यांच्याही मनाला वाटत होतं. तो दारी आहे अवघोटी दरद चढे वधूती भग्न मनोरथ. तो दारामध्ये रथ आला आणि तिला त्या मंदिरात नेण्यासाठी जावं लागलं. निगती मागून शुभा पुरंदरी घेऊन मंगल पात्रे सुसज्ज सैनिक रक्षण करण्या पाजळून निज शस्त्रे जय हरी सुखकंदा. असे तुझ्या सैनिकांचं काही काम नाही, पण रुक्मीचं डोकं कोणत्याही वेळेला हल्ला होऊ शकतो, कोणत्याही वेळेला अडचण निर्माण होते, संकट निर्माण होऊ शकतं, म्हणून त्यांनी सैन्य बरोबर दिलं. वाद्यगणांच्या घनसंकारी मिरवणूक अशी मंदिरी खणा नारळा भरता ओटी येतो म्हाळा दाटुनी पोटी. आणि ते मोठी मिरवणूक मिरवून देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आली रुक्मिणी आणि मोठ्या प्रेमाने मोठ्या भावाने देवीची पूजा केली. खणा नारळाने ओटी भरली, तिला भरून आली. ती म्हणते जगदंबे कुलदेवी भवानी हिमगिरी नंदिनी शिवे मृडानी गोपलिसी काबये अशी मज भेटी वगे सखा भेटी वगे प्रिय सखा अधोक्षय. गौरीहाराची पूजा करण्याची पद्धत आहे आपल्याकडे. गौरीहार म्हणजे शंकर, त्याची पूजा करायची का? आणि ती पार्वतीने केली कारण तिने आपल्याला पाहिजे तो पती मिळवून घेतला, म्हणून या बाकीच्या ज्या नवऱ्या मुली त्यांनी तिची पूजा करायची. ते म्हणाले की तू आपल्याला पाहिजे तो पती तू मिळवून घेतलास म्हणून तुझी पूजा आम्ही करतो. गौरी आणि हर पार्वतीने शंकराची पूजा करायची. तर तू आता माझी इच्छा पूर्ण कर. भेटी वगे प्रिय सखा दोक्षय प्रिय तुझशी जो पिनाक पाणी पती मिळविला तोच पाणी. याच कारणे विवाह काला वंदनीय तू नवल मुलीला आंबे व्रज जननाथारी विनाथ जो न दुसरा पाणी ग्रहणा वरमजसीले असा ना तरी प्राणना तो क्षण शरीरी. भगवान श्रीकृष्णानेच माझं पाणी ग्रहण करावं. दुसऱ्याच्या कोणाच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला होण्यापूर्वी माझ्या शरीरातून प्राण निघून गेले पाहिजे, असं मला वर तरी नाही म्हणाले. माझी इच्छा जर पूर्ण करणार नसलीस तर. आणि असं म्हणून तिने देवीच्या शेवटी आपलं मस्तक टेकलं. गिरिजाचरणी भाल ठेविले नाणितंजन नयन जलानी शिरी वर्षली फुले वाहिनी करिके कृपा मृडानी जय हरी सुखकंदा. आणि तिने जी सगळी फुलं वाहिली ती मस्तक टेकवल्याबरोबर ती सगळी वाहिलेली फुलेच्या मस्तकावर पडली, जणू तिला शुभ कौलच मिळाला. आणि म्हणून आपण इथे मृडानी हे विशेषण दिलेले त्या देवीला, हे ती पुरस्कार दिलेले. आपण त्या ह्याच्यामध्ये महिम्नामध्ये म्हणतो ना, बहलरजसे विश्वोत्पत्तम भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः. जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ, ज्याने जनांना लोकांना सुख प्राप्त व्हावं म्हणून सात्विक गुणात, वास्तविक तामसी आहे भगवान शंकर, पण लोकांच्या कल्याणासाठी ज्यांनी सत्वगुण धारण केला असे मृड, आणि त्याची पत्नी ही मृडानी. म्हणून माझ्या कल्याणाकरता हे मृडानी देवी तू माझी इच्छा पूर्ण कर. आणि तिने वाहिलेली फुलं तिच्या मस्तकावर पडली. नवनी उठता बघे सुदैवा मूर्त जसा शुभ कौल मिळावा. ती फुलं डोक्यावर पडली, अमृत कौल मिळाला. आणि उठून आता प्रदक्षिणा घालायला म्हणून बाहेर पडायची त्या गाभाऱ्याच्या, तर सुदैव ब्राह्मणाचं दर्शन झालं. तिला वाटलं आता मूर्त कौल मिळाला आपल्याला, आपल्या इच्छेप्रमाणे घडणार. स्मितमुख, आणि त्यातही पुन्हा स्मितमुख त्याचे जणू अरुणा सम. सकाळच्या वेळेला सूर्य जसा असतो प्रसन्न, तसं प्रसन्न मुख आहे त्या ब्राह्मणाचं. तिच्या हृदीचा वितळविला तम. रात्रीचा सगळा अंधाराचा नाश होतो सूर्याच्या उदयाने, तसं त्या ब्राह्मणाच्या तिच्या आगमनाने तिच्या अंतःकरणातला जो निराशेचा तम होता तो नाही झाला. वेळ, आणि ते म्हणतात वेळे बर बघ आलो देवी दीनाची या स्मृती ठेवावी. वेळेवर आलो की नाही, आठवण ठेवावर आमची. रुक्मिणीला कळलं की इथंच काहीतरी होणार आहे. पुन्हा आकाशाचे तव शुभ दर्शन गिरीचे श्रीकर शुभे प्रदक्षिण. आता तुझं दर्शन मोठं अवघड म्हणाले,
आता तुझं असं सगळ्यांना वाटणं स्वाभाविकच आहे की त्या लग्न होऊन मुलगी झाली, सासरी गेली की आपल्या स्वाधीनची राहते का? कोणी तिला असंच म्हणाल की काय करूया ते केव्हा भेट व्हायची तुझी म्हणतात की नाही माणसं. तसं सगळ्यांना तेच वाटलं. याच्या पाहुण्यामध्ये काही खोच आहे ते फक्त रुक्मिणीला कळलं. पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन गिरिजे श्रीकर शुभे प्रदक्षिण म्हणाले देवीला प्रदक्षिणा घाला. उत्सुक धडधड त्या हृदयानी उजवे घाली सती रुक्मिणी उत्सुक धडधड त्या हृदयानी करे पेटून तोच कटीसी रथा कवडी हरी येसी. आणि रुक्मिणी प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली. तिच्या पटपटे सुदेव ब्राह्मण 4 पावलं अंतर सोडून आणि पाठीमागे बाकीचे सगळे मंडळ बाकीचे त्याच्या पाठीमागे सैन्य सगळं. त्यामुळे इथपर्यंत मागेपर्यंत कोणी येऊन पोचलं ते रुक्मिणी लवकर आली. मध्ये अंतर ठेवूनच ते चालत होतं ना सुदेव ब्राह्मण. आणि मग त्याच्या पुढे जाण्याचा रस्ता, मंदिराचे रस्ते किती लहान लहान असतात प्रदक्षिणा घालण्याचे रस्ते. आता बघा नाही ते पांडुरंगाचे इथला रस्ता किती लहान आहे, तरी पुष्कळ रुंद आहे आपला इथला रस्ता. त्याच्यापेक्षा आणखी लहान असतात रस्ते. आणि पाठीमागे तो सुदेव ब्राह्मण, त्याच्या पुढे कोणाला जाता येईना. ती संधी बरोबर भगवंताने सांगितली. मंदिराच्या पाठीमागे रुक्मिणी आधी आणि कमरेभोवती हात घालून तिला आपल्या रथात ओढली भगवंताने. करे कटे करे लपेटून तोच कटीसी रथा कवडी हरी येसी पाहुन नयनी ती श्रीमूर्ती मान ठेविली स्कंदावरती. एकदा कोण ओढतंय ते बघितलं डोळ्याने आपल्या आणि भगवंताच्या खांद्यावर मान टेकली, निर्धास्तपणाने मान टेकली. पाहुन नयनी ती श्रीमूर्ती मान ठेविली स्कंदावरती. अपवर्णन करतात झाला गंगा सागर संगम. गंगा सागराचा संगम झाला म्हणा. कीर्तीने जणू वरिला विक्रम. कीर्तीने पराक्रमाला वरलं. सदाचार सन्नीती, 2 एकत्र आल्या गोष्टी ज्या एकत्र येणं आवश्यकच होतं, ज्या एकत्र येतातच तसं झालं म्हणाले. सदाचार सन्नीती, सदाचार आणि सन्नीती एकत्र आले. मधु सह गोडी, मधु म्हणजे मध आणि त्याची गोडी, दोन्ही विभागून राहतात का कधी? नाही ना. कनका कांती, सोनं आहे आणि त्याचं तेज आहे, हे दोन्ही वेगळ्या राहतात गोष्टी. एकच सोन्याजवळ त्याचं तेज राहणार. जीव शिवा नाही म्हणाले. जीव शिवाची भेट झाली ज्ञानी समरस भक्ती जय हरी सुखगंधा. ज्ञानामध्ये भक्ती मिसळून गेली म्हणाले. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्ती श्रेष्ठ का भक्तीनंतर ज्ञान असतं याच्या संबंधी लोक वाद घालतात पुष्कळ. पण आपण इथे सांगितलेलं आहे की ज्ञानामध्ये ज्ञानाच्या नंतर भक्ती राहते. तसं ज्ञानामध्ये भक्ती समरस होऊन गेली. जीव शिवाची भेट झाली. जीव म्हणजे आपल्यासारखीच रुक्मिणी आणि शिव म्हणजे भगवंत, या दोघांचं एकत्र मिलन झालं. सुधा वेकुनी करुण भरारी तशी त्वरातही करी मुरारी नयनाचे न चलवले. एकदा इथे कोणाचा तरी अनुग्रह होता आणि आपण मला कीर्तन करायला सांगितलं आणि रुक्मिणी स्वयंवर आख्यान लावायला सांगितलं. आता मी मला सांगितलं संगती काही कळेच ना मला. डोकं लढवलं आणि सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये जसं जीवशिवाचं मिलन सांगितलेलं आहे तसं आज इथे सुद्धा जीवशिवाचा एका मिलन होण्याचा प्रसंग घडलेला आहे. तर ते तसं घडावं पुढे म्हणून आपण हे आख्यान सांगायला मला सांगितलं. सदाचार सन्नीती मधुसह गोडी कनकाकांती जीवशिवाची भेट झाली ज्ञानी समरस भक्ती जय हरी सुखकंदा. सुधा घेऊनी गरुड भरारी तशी त्वरातही करी मुरारी. अमृताचा कलश घेऊन गरुड जसा भरारी मारून जातो तसं भगवंत रथामधून निघाले. नयनाचे न चलवले पाते तव घटनाही होऊन जाते. रुक्मिणी मागच्या मंदिराच्या मागच्या बाजूला येते काय, भगवंत तिला रथामध्ये ओढतात काय आणि वाऱ्याच्या वेगाने रथ धावतोय काय, त्याच्यामध्ये हे बोलायला वेळ लागला. हो, इतकं सांगायला वेळ लागला. इतक्या वेगाने ती घटना होऊन गेली. तव घटनाही होऊन जाते. गडबड गोंधळ धाव ओरडा करी मागुनी मग जन वेडा. आणि मग मागीला पहिल्यांदा सुदेव ब्राह्मणाने ओरडायला सुरुवात केली. अरे म्हणजे रुक्मिणीला पळवलं. पाठीमागे सैन्य पुष्कळ लांब होतं, त्याच्यामध्ये आधी महिला मंडळ होतं. मुक्ता हरिणी कलावसाने काक काव करी कलरव कंठरवाने. मुक्ता म्हणजे मोत्याची माळ म्हणाले. हंस घेऊन गेले आणि आता कावळे काव करत बसले म्हणा. चिया मोजिता सैन्या ओठी रुक्मी धावत हरीचे पाठी. आणि सैन्य काय करत होतं, तुमच्या आता तलवारी होत्या ना, ते तुकारामाने काबू केलेला आहे. म्हणाले ढाल तलवार माझ्या हातात होती, चोर आले
पण मी त्या चोराशी लढू कसा? हातात एका हातात ढाल आणि एका हातात तलवार, कसं लढणार त्या? तसं इथल्या सैन्याचं झालं. आणि म्हणून रुक्मिणीला शिव्या द्यायला लागल्या की तुम्ही काय केलं, तुम्ही बरोबर कशा करता होता तिथे. रुक्मिणी लावत हरीचे पाठी चिडून तरसवा जसा ससाणा पार जावला परिय दुराणा. जसा ससाणा पक्षी आपलं शिकार बनवण्यासाठी जसा तडफडत राहतो तसा हा रुक्मिणी तडफडला, पण भगवंत पार निघून गेले होते तोपर्यंत. इकडे इकडे वरपक्षी सगळे द्यूत मांसमध्ये रामध्ये राक्षी यात दंग सती वरपक्षी. द्यूत खेळण्यामध्ये काय मांसाहार, दारू पिणं, मदिराक्षी यांचं नृत्य, काय ऑर्केस्ट्रा वगैरे जातात की सगळं ते त्याच्यामध्ये वरपक्ष सगळे दंग होते. आणि त्यामुळे अशी काहीतरी घटना झाली आणि आता आपल्या मदतीची तिथे गरज आहे म्हणून आपल्या तलवार घेऊन बाहेर पडावं, तर ते शक्य झालं नाही. एकाची तलवार बाहेर होती तर त्यांनी ती म्यानात घातली. काय तर ते धुंद झाले म्हणजे काय करतो ते माणसाला कळत नाही ना. द्यूतमांसमध्ये मदिराक्षी यात दंग सती वरपक्षी. वृत्त कळे हे नसे कल्पना शस्त्र ही धडक वसेन. त्यानं बघा मी सांगितलं ते खोटं आहे का? हातातलं शस्त्र समजलं ना त्यांना, आपल्या हातात तलवार आहे म्हणून. कसे तरी सावरून निगती मग लाविक वेगेसी परिहल धरे मध्ये जगाठून धूळ चारिली त्यासी जय. बलराम दादा आले सगळे आले ते सैन्य, त्यांनी या सगळ्यांना त्यांचा पराभव करून टाकला. उंच सकल पथ पार करुंद रथ गती मंदावी मुकुंद. येताना भगवंत वाऱ्याच्या वेगाने आले, आणि बरोबर ते सुदेव ब्राह्मण होता. खास खाल्ल्या ते रथ त्या ब्राह्मणाचं काय जात होतं, भगवंताचं काय जात होतं. त्या ब्राह्मणाला धक्के बसले तर आता जाताना कोमल काम नाही. सुमंच करी जिला तावा तव जवळ कोमले सया त्रास व्हावा. तव म्हणून भगवंतानी गती रथाची गती मंद केली की फुलाची शय्या सुद्धा जिला रुचावी अशी कोमल श्री रुक्मिणी खड्ड्यातून रथ जात असताना खड्ड्याचा तिला त्रास होईल की नाही, म्हणून भगवंतानी रथाची गती थोडी कमी केली. तोवर यानं बरोबर गाठलं. तव जवळ ये खवळून रुक्मी थांब चोरट्या बघा लोमी. लोळवीन तुझं रणांगणासी तरी दाखवीन मुख नगरीसी. थांब म्हणाले, आलोच मी तुझ्यापर्यंत येऊन पोचतोच आहे म्हणाले. तुला आता मी युद्धामध्ये ठार करीन तरच म्हणाले मी नगराला तोड टाकली. उचल शस्त्र बघू जाऊ उचल शस्त्र चल बघू शौर्यतवर हा सत चढवी चापर माधव. भगवंत म्हणाले तुझ्या याच्यामध्ये म्यानामध्ये तलवार नाहीये, तुझ्या भात्यामध्ये बाण नाहीये. उचल शस्त्र चल बघू शौर्यतवर हा सत चढवी चापर माधव. सहन झाले शर रुक्मिसी कवच तुटोनी पडे महिसी. त्याचं चिलखत होतं ते भगवंतांनी काढून टाकलं, त्याचा मुकुट खाली पाडून टाकला, त्याचे रथाचे घोडे खाली पाडून टाकले, रथाची चाकं मोडून टाकली त्याची. कवच तुटोनी पडे महिसी धनुहातातील भुंगून गेले. तुरगध्वज सारथी निमाले खंडित जागी लोहगदारी परिमद काही शमला नाही. पाशबद्ध त्या करुण हरीने शस्त्र शिरावर धरिले. परिभगता ते भीमक कन्या हृदय दया कळवळले. जय हरी सुखगंधा. भगवंतांनी त्याला आपल्या पाशाने बांधला आणि आता मस्तकावर तलवारीचा घाव घालणार. रुक्मिणी हात वरच्यावर झाला. ती म्हणाली असे काही झाले तरी माझा सहोदर आहे, माझा भाऊ आहे. आपल्याकडे पद्धत आहे की भांगामध्ये सिंदूर भरायचा, तेव्हा माझ्या भावाच्या रक्ताचा सिंदूर माझ्या भांगामध्ये भरला जातो. पदे करुण कर धरून कोमटी जीवदान द्याया मजसाठी. कसाही असला तरी सहोदर हा आहे मम पे प्राणेश्वर. प्रियजन विनंती होत न विफला. कांदा संहितोपदेश भगवंतांना ऐकावं लागलं. प्रियजन विनंती होत न विफला देत हरी सोडून तयाला. परत जावया वदन न उरले विदर्भ युवके नवपुर रचिले. आणि त्यांनी कुंडीनपुराला तो गेला नाही. भोजकट नावाचं दुसरं नवीन शहर यांनी विसवलं, कारण त्याची प्रतिज्ञा होती ना की त्या नगरीला मी जाणार नाही म्हणून. भगवंतांनी पराभव केला. आणि अजूनही इकडे आसामच्या बाजूला हे आहे शहर त्याचे, राजधानी त्याची. तर तिथे लोक केसाचे आपल्या 5 पाट काढतात आणि रुक्मिणीचे वंशज स्वतःला समजतात. आता ही प्रथा जर अजूनपर्यंत चालत आलेली असली तर हा इतिहास आहे मानणारात की नाही? मला सांगायचं तिथे की हा इतिहास आहे की नाही. इकडे
तिकडे त्या आपण ह्याला जातो ना, यमुनेत्रीला जातो, तिथं ब्राह्मण गाव म्हणून वाटेत लागतो. तिथल्या आसपासची लोक म्हणे दुर्योधनाला देवता मानून त्याची पूजा करतात. प्रथा काय असेल ते असू दे, पण दुर्योधन नावाची व्यक्ती होऊन गेली एवढं तर निश्चित आहे. देत हरी विनजन प्रियजन विनती होतन विपदा, देत हरी सोडून तयाला परत जावया वदन न उरले, विदर्भ योगे नवपुर रचिले, सवे देवनी विदर्भ कन्या, द्वारावतीचे ये हरिधन्या, जन हर्षण तै मावत गगनी, औक्षण केले सुवासिनी, प्रसन्नता आनंद मूर्तकी, तशी गमत वसुदेव देवकी, बोळविले मग ज्ञानी सागर, विप्र जाणते सात्विक जन, विक्र जाणते सात्विक तत्पर. आणि त्यांनी जाणते ब्राह्मण बोलवले लग्नाच्या इच्छेसाठी. पळवून आणली मुलगीला, पण तरी सुद्धा पुन्हा सगळं विधियुक्त विवाह व्हायचाच. हर्ष सागरा भरती आली, तसे शोभती जनते काली, फुले उचलली जाती आली, फुले उधळली जाती अविरत, फेस जणू काम इथला उसळत, सुंदरपणवर यात्रेचे ते कवणा ध्यानी येतच नव्हते, मोहभूषा वादनाची शुद्ध न कोणा निर्कार्याची. भगवंताचं लग्न लागलं. दाखविला ध्रुव दिशी मुनी वेष्टित, म्हणे असे वर राहो निश्चित. रुक्मिणीला भगवंतानी तो ध्रुव दाखवला. आता दुपारच्या वेळेला तो दिसत नाही खरं, म्हणजे ती दाखवण्याची पद्धत आहे. ध्रुव कशा करता दाखवायचा की म्हणाले भोवतालचं सगळे जरी गरम ठेवले तरी ध्रुव आपली जागा सोडत नाही. तसं प्रपंचामध्ये स्त्रीने राहिलं पाहिजे. भोवतालची परिस्थिती कशी फिरली तरी आपण स्थिर राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मी आपण प्रश्न विचारला होता. पण रुक्मिणीला का हे दाखवावं लागलं? ध्रुव दाखवायचा कार्यक्रम रुक्मिणीसाठी का करावा लागला? आपण म्हणजे तू उलट्या बाजूने विचार कर की रुक्मिणीलाही दाखवावं लागलं तर सर्वसामान्य स्त्रीचं काय असेल? तिला दाखवणं भागच आहे. आता सगळे कार्यक्रम झाले आणि वरात निघाली. त्या वरातीमध्ये सुंदर सुंदर स्त्रिया होत्या. त्यांच्या सुंदर सुंदर वेशभूषा केलेल्या. कुठल्या कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आल्या त्या माहिती नाही. किती लाख लाख रुपये एकेकीने खर्च केले ते माहिती नाही. पण सगळ्या नटून थटून आलेल्या होत्या त्या वरातीमध्ये. कोणी ते पाहायला तयार नव्हतं म्हणाले. मोग भूषा वादनाची शुद्ध न कोणा विरखायाची. सुंदर सुंदर वाद्य वाजत होती. त्या वाद्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. वाद्यगणांचा ध्वनी मग मंजुल, लक्ष गुणांचे वेगुण घेईल. लक्ष सगळं होतं कुठे? श्रीवर सस्मित नयने बघता, मुखेन मी त्या भय हे चित्ता. नवरदेव आणि नवरी त्या रथामध्ये बसलेले. आता तेही सर रस्त्यातल्या लोकांच्याकडे पाहत असले, भगवंत पाहत असेल. रुक्मिणीला अजून खाली मान घालून बसली असेल, गोष्ट वेगळी. पण कृष्ण तर सगळीकडे बघतायत. आणि कृष्ण जर आपल्याकडे बघत असेल आणि आपली दृष्टी जर त्याच्याकडे नसेल तर केवढे दुर्दैव म्हणाले ते. असं होता का म्हणे? म्हणून सगळी दृष्टी त्यांची कृष्णावर खिळलेली होती. असा अमान्य ते युग घेत असे वेगुण इंद्रिय वृत्ती, मजच विषय हा परम सुखाचा, ज्ञानेंद्रियगण म्हणती जय सुखगण. बाकीचे सगळे इंद्रिय जी आहे ती थंड झाली, शांत झाली आणि एकच इंद्रिय काम करत होतं आणि ते म्हणजे डोळ्याच. डोळे फक्त एक टक लावून भगवंताकडे पाहत होते. बाकी सगळी इंद्रिय थंड झालेली होती. करुण निज हृदाची पेटिका ग्रामवासी, जपून बहुदाने ठेविती श्रीहरीसी. पूर्ण जरी निघोनी दूर गेली वरात, तरी दिसत पुढारी लोक नाहलकात. ते म्हणाले लोकांनी वरात समोरून निघून गेली, पण आपल्या हृदयाच्या पेटीमध्ये ते चित्र व्हॉट्सअपमध्ये बंद करून ठेवता गेली तुम्ही सगळं. तसं ते हृदयाच्या पेटीमध्ये ते भगवंत आणि रुक्मिणीचं चित्र आपल्या हृदयामध्ये बंद करून ठेवलं लोकांनी. आणि त्यामुळे असं वाटत होतं की समोरून ती वरात निघून गेली आहे तरी ती डोळ्याने निघून गेली वरात डोळे मानानेच तयार नाही. लोक तटस्थ होऊन तिथेच पाहत राहिले. अजून तोच आनंद उपभोगत राहिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गले लुठती पन्नग शिरसी राजते चंद्रमा, तपस्तपदी संयमी गिरिजया समं दिव्यती. स्मरन् दहति मोहिनी मपिजय वाचते योरति, विचित्रचरितं भजे गतविदं प्रभुं तं शिवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. मन को विषयों के विषय
को विषयों के विष से हटाते चले, इंद्रियों के न घोड़े विषय में आए, जो आए भी तो संयम के घोड़े पड़े, तन के रथ को सुखद पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, नाम जपते रहे काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, सद्गुणों का परम कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह दुर्लभाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह हम खिलाते नहीं, चाप प्रेमी विदुर समझाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। दुख में पड़ते नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। कुंडली कवरदा गोपाल कृष्ण भगवान की जय, कुंडली कवरदा हरि विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दासगणु महाराज की जय, स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत